माझा आवाज येतोय का चेक करा एकदा. स्टार्ट करूया आपण. आवाज येतोय माझा? क्लिअर आहे आवाज? स्टार्ट करूया. ओके. आता हा जो पेपर आहे की नाही 2024चा, आपण 3 पेपर घेणार आहोत आणि फास्ट घेणार आहोत. ठीक आहे. सो नंतर मला थोडा वेळ मिळाला की नंतर आपण, कारण मला जास्त पेपर घ्यायचे आहेत, सो आपण एक नंतर हे करू की जिथे जिथे आपल्याला जास्त एक्सप्लेनेशनचा भाग आहे तिथे तिथे आपण जास्त एक्सप्लेनेशन घेऊया. आणि आवाज येतोय ना? ओके. हां. आणि जिथे जिथे एकदम इझी वर्ड्स आहेत, इझी सिनोनिम्स आहेत, तर ते सगळे आपण घेणार आहोत. दुसरी गोष्ट, मला अजून एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे, तर ती मी अजून काय होते, माझी ही जी आहे नोटबुक तर ती राहते लायब्ररीमध्ये आणि मला त्याची PDF करता येत नाही आहे. सो त्यामुळे हे जे मी तुम्हाला वर्ड्स दिसत आहेत हे सगळे, तर हे सगळे वर्ड्स जे आहेत की नाही, तर हे सगळे वर्ड्स, हे बघा, हे 3 पेजेस आहेत, 1, 2 आणि 3 पेजेस. हे राज्यसेवा 2024च्या, हां, राज्यसेवा 2024च्या मुख्यपासून तुम्हाला सांगते कोणत्या मुख्यपर्यंत, 2017च्या मुख्यपर्यंत, म्हणजे 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17 एवढ्या पेपरचे जेवढे हार्डवर्ड्स आहेत, जेवढे हार्डवर्ड्स राज्यसेवेचे आलेले, तर ते सगळे राज्यसेवेचे हार्डवर्ड्स जे आहेत तर ते मी तुम्हाला सेपरेट लिहून देणार. हे सेपरेट मी घेतलेले आहेत कारण ते वर्ड्स थोडेसे डिफिकल्ट आहेत म्हणून. पण आता आपण हे जे 3 पेपर बघणार आहोत, या 3 पेपरमध्ये फारच असे कमी वर्ड्स आहेत की जे डिफिकल्ट आहेत. म्हणजे याच्यातले ऑलमोस्ट सगळे वर्ड्स आपल्या ओळखीचे आहेत. म्हणजे जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला ते ओळखीचे वाटतील. नाहीतर तुम्हाला एक काम करायचं आहे, या पेपरमध्ये, म्हणजे आता ही तर 3च प्रश्नपत्रिकांची PDF आहे. या पेपरमध्ये जितके काही, जसं की आता एक्झॉटिक आहे, तर एक्झॉटिकला इथं त्यांनी अँटोनिम विचारलाय. तर काही मुलांचं असं म्हणणं आहे की सिनोनिम पण घ्या आणि अँटोनिम पण घ्या. पण महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला त्याचा अर्थ कळणं. जर तुम्हाला त्याचा अर्थ कळाला तर तुम्ही त्याचा समानार्थी पण लिहू शकता आणि तुम्ही त्याचा विरुद्धार्थी पण शब्द लिहू शकता. मग जर एक्झॉटिक म्हणजे काय आहे, तर एक्झॉटिक म्हणजे फॉरेनवाला भाग आहे किंवा विदेशी भाग आहे, तर त्याला आपण एक्झॉटिक म्हणतो. तर त्याला अपोजिट विचारलेला, तर इंडिजिनियस हा वर्ड आहे त्याला. त्यानंतर इम्प्लिसिट आहे. या इम्प्लिसिटचा अर्थ काय आहे? इम्प्लिसिटला अपोजिट शब्द आहे एक्सप्लिसिट. म्हणजेच इम्प्लिसिट म्हणजे गर्भित अर्थ असणे आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय, तर तो मोकळा किंवा ओपन जी गोष्ट असते तिला आपण एक्सप्लिसिट म्हणतो. नंतर एक्साइटिंग आहे, इंथुझियास्टिक आहे. तर हे दोन्ही शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, या 3 पेपरमध्ये मी सगळ्या पूर्ण पेपरची PDF तुम्हाला पाठवलेली आहे ग्रुपमध्ये. ती पेपरमध्ये PDF ओपन करायची आणि जेवढे, आणि त्याच्या पुढे मी आन्सर की पण टाकलेले आहेत सगळ्या. सो तो शब्द त्याचा अर्थ, तो शब्द त्याचा अर्थ, तो शब्द त्याचा अर्थ हे स्वतःचं बनवायचं आहे, स्वतःचं. आणि त्याच्याच पुढे हे जे मी तुम्हाला, ही जी PDF मी तुम्हाला पाठवेन, ही जी राज्यसेवेची PDF आहे, तर ही जी तुम्हाला तर दिसणार नाही, याच्यामध्ये लिहिलेलं कोरं दिसतंय सगळं, हां दिसतंय ना? हां. तर ती जी राज्यसेवेची PDF आहे ही वाली, तर ती आणि जे आधीचे मी तुम्हाला महत्त्वाचे शब्द दिले होते, जर तुमच्या लक्षात असतील तर त्या शब्दांची PDF, असं मी सगळं हे एकत्र करते आणि देते तुम्हाला. जितके शब्द तुम्हाला याच्यातले पाठ करता येतील, सगळ्यात आधी हे शब्द पाठ करायचे, नंतर मग तुम्हाला काय करायचे ते नंतर तुम्ही करा. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया. चला. 2024च्या या कंबाईनच्या ग्रुप Bच्या प्रिलियम्समध्ये सगळेच्या सगळे शब्द जेवढे आहेत हे सोपे शब्द आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जे ग्रामर आहे, हे ग्रामर सुद्धा अतिशय सोपं आहे असं मला वाटतंय. हां. आणि अजून एक गोष्ट मी काय केलेलं आहे, तर ह्याच्यात तुम्हाला दिसतंय का, थांबा एक मिनटं, लिहिलेलं दिसतंय इंग्लिश लाल 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 पेनाने. हां. तर मी याच्यात काय केलंय या नोटबुकमध्ये माझ्या, तर आत्तापर्यंत आलेले जेवढे काही एरर्स आहेत, एरर्स म्हणजे कुठल्याही पद्धतीचे, फक्त एरर, कारण आपल्याला चेंदवाईज करता येतं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करता येतं, बाकी जे काही ग्रामरचा महत्त्वाचा भाग आहे, क्वेश्चन टॅग करता येतो, त्यानंतर जर पंक्च्युएशन करायचं आहे पंक्च्युएशन करता येतो, मूड करता येतो, म्हणजे मूड त्याचा ओळखता येतो, जर टेन्स चेंज करायचा असेल तर आपल्याला टेन्स चेंज करता येतो. ओके. मला हो नाही बोलत जा पटापट, जो काही तुमचा डाऊट असेल तो मला माझ्याकडनं क्लिअर करून घ्या, कारण तुमच्या डोक्यातले डाऊट मला माहिती नाही आहेत. ओके. आणि पहिल्यांदा जेवढे ग्रुप Bच्या मेन्सला आहेत त्यांनी मला एकदा हात वर करून मला सांगा, किंवा तुम्ही आहात असं मला सांगा, यस म्हणा किंवा एक म्हणा, एक नंबर टाईप करा. जेवढे ग्रुप Bच्या मेन्सला आहेत त्यांनी एक टाईप करा, सो मला कळेल की मला किती फास्ट घ्यायचंय त्याच्यावरती.
ठीक आहे. हां, आता ज्यांचं वोकॅब्युलरी झालेली नाही, मी रात्री जी PDF देईन ती PDF जर तुम्ही ग्रुप बीच्या मेन्सला असाल, ग्रुप बीच्या मेन्सला असाल तर झालेलीच असणार आहे ऑब्व्हियसली, पण जर तुम्ही ग्रुप सीच्या मेन्सला आहात तर तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी उठल्या उठल्या अभ्यासाच्या सुरुवातीला ही PDF पूर्ण वाचायची. ठीक आहे. आता तुम्ही एकतर त्याचं हे करू नका, म्हणजे लिहत बसू नका, फक्त प्रिंटआउट काढा. जे ग्रुप बीच्या मेन्सला आहेत त्यांनी फक्त काय करायची, प्रिंटआउट काढायची, आता लिहायचं नाही. आणि जेव्हा जेव्हा एखादा शब्द पाठ होत जाईल त्याला बाजूला टिक करत जायचं की हा शब्द पाठ झाला, टिक करायची, शब्द पाठ झाला. जे ओके, व्हेरी गुड, म्हणजे खूप जास्त विद्यार्थी आहेत, सो आपण फास्ट घेऊया. ठीक आहे. सो ह्या 3 गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टी कंपल्सरी करायच्या आहेत. आणि तुम्हाला मी आता जे सांगत होते, मी याच्यामध्ये काय केलेलं आहे तर आत्तापर्यंत माझे 15 पेपर झाले. 15 पेपरचे जेवढे 15 पेपर म्हणजे कोणते 15 पेपर, तर ग्रुप बीच्या मेन्स 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, त्यानंतर PSIचे मेन्स 17, 16, 14, 13. ओके. सो असे 13 पेपर आहेत. ह्या 13 पेपरमधून जेवढे काही नुसते एरर, की कसला एरर येऊ शकतो, कारण हे कशासाठी महत्त्वाचं आहे की वोकॅब्युलरी आपली केली 100% आपण जेवढी वोकॅब्युलरी करणार, 1 किंवा 2 शब्द सोडले तर सगळं तुम्हाला याच वोकॅब्युलरीमधलं येणार आहे. तुम्ही ग्रुप बीची मेन्स द्या नाही तर ग्रुप सीची मेन्स द्या, तुम्हाला मी एवढं गॅरंटीने सांगते, कारण मी तेवढं ते काढलंय त्याच्यासाठी. दुसरी गोष्ट, इंग्लिशच्या ग्रामरची रिव्हिजन, जी तुमची फास्ट रिव्हिजनचे लेक्चर्स आहेत तुमच्या इंग्लिशच्या फोल्डरमध्ये खाली 6 तासाची पूर्ण बॅच आहे. फास्ट पळवून बघितलं तर 3 ते 4 तासामध्ये बॅच संपते, म्हणजे एका वेळेस बसलो की एक संपूर्ण बॅच बघून काढायची, त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तिसरी गोष्ट काय करायची, हे जे मी तुम्हाला एरर्स देणार आहे, एरर्सची जी PDF देणार आहे, तर ते एकच मिनिट, ओके. सो ही जी मी तुम्हाला एरर्सची PDF देणार आहे, ती PDF प्रत्येकाने दररोज, आता जेवढे पण विद्यार्थी आहेत इथे, त्या प्रत्येकाने दररोज सकाळची ती वाचून काढायची. मी ते एकदम शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी काही ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत, कारण तेवढं लिहिणं आता पॉसिबल नाही आहे मला सुद्धा. सो मी तिथे लिहिलेलं आहे की कुठला एरर येऊ शकतो, तर यूज ऑफ होमोफोन्स, मग तिथे साईट असा आपल्याला एरर येऊ शकतो. म्हणजे जेव्हा सेंटेन्स बघितला आपण समोर की तिथे होमोफोन्स असू शकतात, हा एक एरर आपल्या डोक्यात आला पाहिजे. दुसरा एरर लिहिलेला आहे मी आउट ऑफ सॉर्ट आणि आउट ऑफ सॉर्ट्स असा एरर आहे, तर तो माझ्या लगेच लक्षात येणार जेव्हा मी हे सगळं पाठ करणार. तिसरा एरर आहे यूज ऑफ ॲडवर्बचा, की ॲडवर्बचा यूज कुठे करायचा, सेंटेन्सच्या मध्ये करायचा आहे की त्यानंतर इंग्लिश रिव्हिजन बॅचमध्ये पण मी देते. हो, इंग्लिश जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यामध्ये पण देते आणि एकलव्य बॅचमध्ये पण देते मी, डोंट वरी, कारण शेवटचे दिवस उरलेले आहेत, आपल्याला एनी हाऊ पोस्ट पाहिजे. सो सगळं देते मी त्याच्यात. सो ॲडवर्बचा यूज, ॲडवर्ब दिसला की लगेच त्याची जागा बरोबर आहे का बघायचं. पुढे बघा, प्लेस ऑफ ॲडवर्ब, पुन्हा तेच दिलेलं आहे. पुढे काय दिलेलं आहे, एका ठिकाणी की पंक्च्युएशनचा एरर दिलेला आहे. सो मी तिथे ते पंक्च्युएशनचे सेंटेन्स जे आहेत तर ते मी सेंटेन्सच लिहून काढलेले आहेत. त्यानंतर मी आता कसं लिहिलंय ते फक्त ह्यासाठी सांगते की तुम्हाला वाचताना लक्षात यावं. नथिंग एल्स बट असायला पाहिजे, नथिंग एल्स दॅन नको, सो तो एक एरर झाला. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या आधी आपण आर्टिकल लावतो का, आर्टिकल लावत नाही का. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे तर त्याला आपण एस लावतो का, त्याचा आपण प्ल्युरल करतो का, त्याचा आपण प्ल्युरल करत नाही. फक्त कॉमन नाऊन आहे त्याचा आपण प्ल्युरल करतो, याचा आपल्याला एरर येऊ शकतो. कंडिशनल एरर्स आहेत तर तिथे आपण फक्त आणि फक्त टेन्स चेक करतो कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये. त्यानंतर डू नॉट यूज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे आहे ते कुठे कुठे वापरायचे नसतात. कोणकोणते शब्द आहेत की ज्याच्या आधी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येत नाही, त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येत नाही, जसं की आय, थीफ, हाईड, हिमसेल्फ. सो हाईड आहे त्याच्या पुढे हिमसेल्फ येत नाही, बात आहे त्याच्या पुढे हिमसेल्फ किंवा हर सेल्फ येणार नाही. त्यानंतर कीप आहे, स्टॉप आहे, टर्न आहे, क्वालिफाय आहे, रेस्ट आहे, बात आहे, हाईड आहे, मूव आहे, शेव आहे, वॉश आहे आणि हाईड आहे, ज्यांच्या पुढे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येणार नाहीत. त्यानंतर माइल्ड कंपल्शन जर दिलं असेल तुम्हाला की माइल्ड कंपल्शन लिहा किंवा माइल्ड कंपल्शन टाका, तर काय टाकायला पाहिजे, नीड टू टाकायला पाहिजे.
त्यानंतर मोरल ड्युटी असेल तर ऑट टू टाकायला पाहिजे. पंक्च्युएशनचा एरर पुन्हा एकदा. त्यानंतर सगळ्यात जास्त एरर कशाचे आहेत तर सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट जे आहे त्याचे खूप जास्त एरर आहेत. मग तिथे फर्निचर शब्द आला की त्याला एस नको, फर्निचरच्या पुढे इज पाहिजे का आर पाहिजे, इज पाहिजे. लगेज आला तर लगेजला एस पाहिजे का नको आहे. जेंट्री आली, पोल्ट्री आली तर त्याला एस पाहिजे का नको, ह्यांचे एरर लगेच बघून घ्यायचे. त्यानंतर परत एकदा प्लेस ऑफ ॲडवर्बचा आलाय, म्हणजे जेवढ्या वेळा तो आलाय तेवढ्या वेळा मी तिथे त्याला मेन्शन केलंय. त्यानंतर इट आणि इट्सला वरती जो अपॉस्ट्रॉफी एस लिहिलेला असतो तो कधी कुणाला लिहायचा, हे मी का लिहिलंय, हे जे मी हे काढलंय हे मी कशासाठी काढलंय की जेव्हा करेक्ट द सेंटेन्स फाइंड आउट करा असं जेव्हा येईल तेव्हा आपल्याला डाऊटच नाही राहिला पाहिजे की काय आहे. जेवढं वाचलेलं आहे सगळं लगेच लावून टाकायचं. सिंग्युलर आहे का बघायचं, प्लुरल आहे का बघायचं, ॲडवर्ब आहे त्याची जागा बरोबर आहे का बघायचं, पंक्च्युएशन बरोबर आहे का बघायचं, आर्टिकल बरोबर लावलेलं आहे का बघायचं. कुणाला टेन्स, एखाद्या पूर्ण मोठं वाक्य आहे, पहिल्या वाक्यात सिंपल टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, पुढच्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स दिलेला आहे का बघायचा. सिंपल प्रेझेंट टेन्स सोबत काय काय 3 जे सेंटेन्सेस येतात ते सेंटेन्सेस आहेत का बघायचे. पास्ट टेन्स जेव्हा दोन्ही घटना एकाच वेळेस घडतात, एक होताना दुसरी जेव्हा होत असते, हे सगळं मी ग्रामरच्या बॅचमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे मी यावेळेस म्हणजे हे जे सगळं दिलंय की नाही हे सगळं यासाठी दिलंय की कुठलाच मार्क जो आहे हा आपल्या हातातून जाता कामा नये. आणि यासाठी जेवढं मी आज ग्रुपमध्ये टाकेन, मी ॲपवर सगळं टाकणार आहे, ग्रुपमध्ये मी टाकणार नाही. सो जेवढं मी ॲपवर टाकेन तेवढं सगळ्याची सकाळी प्रिंटआउट काढायची आणि तेवढं वाचून घ्यायचं बस. तेवढंच तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. हॉल तिकीट आलेले आहेत, सो सगळ्यांना परीक्षेची भीती वाटायला लागलेली आहे. बरोबर आहे ना. सो चला स्टार्ट करूया. पहिला पेपर जो आहे मी जेवढं सांगितलं तेवढं सगळ्यांना कळालेलं असेल. कळाले सगळ्यांना. आणि अशा पद्धतीने पेन्सिलची चार्जिंग संपली आहे. ठीक आहे चला. कळालं का तुम्हाला काय काय करायचं ते कळालं का? पटकन सांगा मला, हो नाही काही ते कळालं. हे सगळं जे मी केलंय हे सगळं तुमच्यासाठी काढलेलं आहे, कळालं. सो त्यासाठी जेवढं हे केलंय त्याचा उपयोग करायचा आहे. आणि याच्या बाहेर आता काहीच उरत नाही, याच्या बाहेर काहीच उरत नाही इंग्लिश ग्रामरचं. म्हणजे तुम्हाला मी वोकॅब्युलरी देतेय, तुम्हाला काय करायचं आहे, अर्थ समजून घ्यायचा आहे त्याचा बस. मी वोकॅब्युलरीच्या अख्ख्या पीडीएफची रिव्हिजन घेणार आहे. मी गुरुवारी किंवा शुक्रवारी जेवढी मी पीडीएफ टाकेन ह्याच्यावरती तेवढ्या अख्ख्या पीडीएफची मी रिव्हिजन घेणार आहे तुमची. ठीक आहे. एररची जेव्हा मी पीडीएफ टाकेन, कारण माझे अजून 10-1 पेपर बाकी आहेत, म्हणजे लिहायचं बाकी आहे. राज्यसेवेचे जे लेटेस्ट पेपर आहेत त्याचे मला एरर मी याच्यामध्ये उद्या ॲड करेन. ते एरर एकदा याच्यामध्ये ॲड झाले की सगळ्या एररची मी एकदा रिव्हिजन तुमची घेणार आहे आणि याच्यानंतर मी अजून 3 पेपर घेणार आहे. सो मी मागे आता काय घेतलं काय नाही याचा मी अजिबात विचार नाही करत आहे. आत्ता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, परीक्षेच्या जवळ आल्यावर आपण खूप काही करतो ना, जे जे आपण करतो शेवटच्या वेळी ते सगळं पेपरमध्ये येतं. त्यामुळे चला सुरुवात करूया. हा पेपर आहे संयुक्त मुख्य परीक्षा 2024, म्हणजे 2024ची मुख्य परीक्षा. आणि आपण जी देणार आहोत ती संयुक्त मुख्य परीक्षा 2025 असणार आहे. ओके, क्लिअर झाले सगळ्यांना. चला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा. Fill in the blanks with the correct option given below. I managed to get to sleep dash dash there was a lot of noise. इथे आपल्याला काय भरायचं आहे, इथे आपल्याला I managed to get a sleep, मी झोपण्याचा प्रयत्न करत आहे, आणि पुढे आहे there was a lot of noise. म्हणजे या 2 शब्द जे दिलेले आहे, इथं जे रिकामी जागा आहे या रिकामी जागेमध्ये आपल्याला कंजंक्शन फिल करायचं आहे. काय भरायचं आहे, कंजंक्शन मला इथे भरायचा आहे. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा शब्दांच्या पुढे ऑफ 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 लिहिलेला असतो तेव्हा तो प्रेपोजिशनल फ्रेज असते, आणि प्रेपोजिशनल फ्रेजने आपण सेंटेन्सेस जोडत नाही. सो त्यामुळे अल्दो आणि बिकॉज हे 2च आपल्या इथं समोर दिलेले जे आहेत हे कंजंक्शन्स आहेत, आणि इनस्पाइट ऑफ आणि बिकॉज ऑफ जे आहेत हे दोन्ही पण प्रेपोजिशनल फ्रेजेस आहेत. आणि त्यामुळे या ऑफवाल्या फ्रेजेस इथे तुमच्या बसणार नाही, बिकॉज आपल्याला 2 सेंटेन्सेस आहेत, हे 2 सेंटेन्सेस जोडायचे आहेत. बरोबर. आता I managed to get a sleep, there was a lot of noise. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो कारण तिकडे खूप जास्त आवाज होता, की
अल्दो देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज, जरी तिकडे जास्त आवाज होता तरी पण मी झोपायचा प्रयत्न करत होतो. जरी तरी म्हणजे काय यायला पाहिजे आपल्या वाक्यामध्ये, अल्दो यायला पाहिजे. आणि अल्दोचा आणि इवन अल्दोचा मला पटकन एरर सांगा, पटकन सांगा. काय वाक्यामध्ये येत नाही, काय वाक्यामध्ये येत नाही, पटकन सांगा. इवन अल्दो, इवन आणि अल्दो हे दोन्ही पण कधीच वाक्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही येत नाहीत. हा सुद्धा एक एरर आहे. हा बरोबर ना. हा, तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. तर इवन आणि अल्दो हे जे दोन्ही आहेत ते दोन सेपरेट कंजंक्शन्स आहेत. हे दोनही पण वाक्यामध्ये वापरले जात नाहीत. मला यस नो पटापट बोलायचं आहे. ज्याला कोणाला कळणार नाही त्यांनी मला परत विचारा, मी त्याला परत सांगेन. पुढचं, चूज द करेक्ट टेन्स ऑफ द गिवन इन द ब्रॅकेट टू कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला एक याच्यामध्ये सेंटेन्स भरायचा आहे. आता लक्षात ठेवा, सिंपल पास्ट जो आहे, सिंपल पास्ट कधी कधी भरायचा. सिंपल पास्ट जो आहे ही तुमची घटना भूतकाळामध्ये कधीही झालेली असू दे, 1920 मध्ये झालेली असू दे, 1947 मध्ये झालेली असू दे, किंवा काल रात्री झालेली असू दे, किंवा आज सकाळी झालेली असू दे. जेव्हा तुमची घटना भूतकाळामध्ये एका स्पेसिफिक टाइम मध्ये झालेली असते, नीट शब्द ऐका, स्पेसिफिक वेळेला झालेली असते, तेव्हा तुमचं सेंटेन्स हे नेहमी सिंपल पास्ट मध्ये येतं. आणि म्हणून द पोलीस डॅश डॅश द थीफ लास्ट नाईट, आणि तिथे नेहमी तुमच्या वाक्यामध्ये भूतकाळ दाखवणारा एक स्पेसिफिक वर्ड आलेला असतो, एक स्पेसिफिक टाइम आलेला असतो, आणि तो दाखवतो की ही तुमची घटना जी आहे ही भूतकाळामध्ये झालेली आहे. आणि म्हणून तिथे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स भरायचा आहे. आणि त्यामुळे विल कॅच तर येणारच नाही, वुड कॅच येणारच नाही, शाल बी कॅचिंग तर येणारच नाही. त्यामुळे काय येणार आहे, सिंपल कॉट येणार आहे. का? कारण तुमच्या वाक्यामध्ये असलेला लास्ट नाईट हा शब्द सिंपल. अजून एक हे आहे, असाच अजून एक क्वेश्चन आहे की माझ्या मुलीने मला 10 दिवसांपूर्वी की कधीतरी साल दिलेलं आहे, इंदिरा गांधींचं मला वाटतं ते लेटरचं आहे, की माझ्या मुलीने मला पत्र लिहिले. तर ते जे पत्र लिहिलेलं आहे हे राईट येईल, रोट येईल, रिटर्न येईल, विल बी रायटिंग येईल, रोट येईल, रिटर्न येईल, असं काय काय येईल. तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, तिथे रोट येणार आहे. का रोट येणार आहे? कारण ते जे दिलेला जो वेळ आहे ही दिलेली वेळ स्पेसिफिक वेळ आहे भूतकाळातली, आणि भूतकाळातली जेव्हा स्पेसिफिक वेळ असते तेव्हा तुमचं सेंटेन्स हे सिंपल पास्टमध्येच लिहायचं असतं. आणि आयोगाने हा ॲटलिस्ट आत्तापर्यंत कमीत कमी 10 वेळा विचारलेला प्रश्न आहे. कळालं? काढून बघा, टेन्स काढा आणि लगेच बघायचं. पुढचं बघा, चूज द राईट अल्टरनेटिव्ह आपल्याला फिल करायचं आहे. आता हा जेव्हा आपण राईट अल्टरनेटिव्ह इथे फिल करतो तेव्हा आणि अजून एक इथे बघा, हा जो आपण अल्दो भरला की नाही इथे, तर तो अल्दो काय आहे, तर तो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण तिथे भरला म्हणजे आपलं सेंटेन्स काय झालेलं आहे, तर सेंटेन्स आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालेलं आहे. इथे काय भरला आपण, अल्दो भरला. ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये कॉम्प्लेक्स आला म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं, आयडेंटिफाय द सेंटेन्स करायला सुद्धा येऊ शकतं हे वाक्य, तिथे जर अल्दो आपण भरला तर. अजून एक मला याच्यात गोष्ट सांगा की हा क्लॉज कोणता बनणार आहे, पटकन सांगा. हा क्लॉज कोणता बनणार आहे, पटकन सांगा. अल्दो इथे भरला तर हा क्लॉज कोणता बनेल, नाउन क्लॉज बनेल, ॲडवर्ब क्लॉज बनेल, त्याच्यानंतर काय आहे तुमचा ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर बनेल का ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन बनेल, सांगा मला पटापट. चला, हा तुम्हाला कळाला, इथे मी सांगितलं तुम्हाला. इथे पुढचं बघा, ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश डॅश मीन्स. सो हा येस येस येस, नाउन क्लॉज. बघा, विचारा प्रश्न, व्हॉटने प्रश्न विचारा, कुठे गेला. व्हॉट आय मॅनेज टू गेट, व्हॉट आय मॅनेज टू गेट, व्हॉट आय मॅनेज टू गेट स्लीप. क्लॉजच्या बाहेर आहे सेंटेन्स. सांगा पटकन. येस, काय आहे तो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. व्हेरी गुड. ॲडवर्ब क्लॉज ऑफ काय आहे, कॉन्ट्रास्ट आहे. का कॉन्ट्रास्ट आहे, कारण इकडे आपण अल्दो टाकलेला आहे, अपोजिट आहेत ना दोन्ही विधानं. येस, त्यामुळे काय असेल तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. बरोबर आहे. येस येस,
कंडिशन कधी अशी असेल, कंडिशन कधी असेल, जेव्हा अशा कंडिशनमुळे मला असं करावं लागलं तेव्हा कंडिशन असेल, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असेल. ओके. हां, आणि त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस येणार आहेत तेव्हा तुम्हाला त्याच्यातला जर क्लॉज पटापट ओळखता आला तर तुम्हाला ते सेंटेन्सेस लगेचच कळणार आहेत. मला अजून एक सांगा, अँड असेल, बट असेल तर तुमचं विधान काय बनणार आहे, कंपाऊंड सेंटेन्स बनेल. त्यानंतर मला अजून एक सांगा, जेव्हा तुमचं वाक्य सो दॅटने जोडलेलं असतं, सो दॅटने जोडलेलं जे वाक्य असतं हे वाक्य कशाचं असतं, आणि जेव्हा त्या वाक्याला आपण सो दॅटच्या वाक्याला टू टू मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा ते वाक्य कसलं बनतं, पटकन सांगायचं आहे, पटकन सांगायचं आहे मला. चला पटापट सांगा, तोपर्यंत पुढचा प्रश्न घेऊया. ओके. ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश डॅश मीन्स. आता हा जो मीन्स आहे की नाही, हा मीन्स म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे. सो वेगवेगळ्या प्रकारे हा जो प्रकार आहे हा तुमचा इथे नाऊन आहे. हा काय आहे, तुमचा नाऊन आहे, बरोबर. बाय मीन्स, बाय मीन्स म्हटलेला आहे. सो वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे हा जो मीन्स आहे, हा मीन्स तुमचा नाऊन आहे. आणि नाऊनच्या जर मागे आपल्याला एखादा शब्द टाकायचा असेल तर तो शब्द काय असेल, काय असेल तो शब्द, ॲडजेक्टिव्ह असेल. शब्द काय असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. आणि त्यामुळे हा जो आर्टिस्टिक, आर्टफुल, आर्टिकल आणि आर्टेज हे जे सगळे शब्द आहेत की नाही, येस येस, टू टू काय आहे, टू टू सिम्पल आहे, वाचलंय ना आपण, टून सिम्पल आहे हे वाचलंय आपण, म्हणजे आपल्या ह्याच्यात घेतलंय ना आपण, आपल्या रिव्हिजनच्या बॅचमध्ये घेतलंय की टू टू म्हणजे सिम्पल आहे. आणि सो दॅटचं वाक्य काय आहे, सो दॅटचं वाक्य कॉम्प्लेक्स आहे का, सो दॅटचं वाक्य कंपाऊंड आहे, पटकन सांगा मला. सो दॅटचं वाक्य कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे, मला पटकन सांगा. पुढे घ्या. इथे आपण जे म्हणालो मीन्स आहे, तर ह्या मीन्सच्या आधी आपल्याला काय टाकायचं आहे, तर ॲडजेक्टिव्ह टाकायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा ब्युटी हा जेव्हा शब्द असतो, काय आहे ब्युटी, सौंदर्य, काय झाला तो, नाऊन झाला. पण जेव्हा त्याला ब्युटिफुल असं जेव्हा आपण त्याला करतो तेव्हा FUL हा जो सफिक्स लागतो, सफिक्स आणि प्रिफिक्स पण तुम्हाला माहिती आहेत. सो हा जेव्हा सफिक्स लागतो त्याला तेव्हा हा एक ॲडजेक्टिव्ह बनतो. आणि त्यामुळे आर्टफुल हा जो शब्द आहे, हा आर्टफुल शब्द जो आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे. आणि म्हणून इथे शब्द लागणार आहे आर्टफुल. हां, आर्टफुल, कळालं, कळालं ना. पुढचं इथे बघा, गॉट ओव्हर. गॉट ओव्हर म्हणजेच काय, एखाद्यावरती गॉट ओव्हर होणे. ही गॉट ओव्हर हिज एनिमी म्हणजे गॉट ओव्हर म्हणजे काय, त्याने मात केली आहे त्याच्यावरती, मात करणे. काय आहे गॉट ओव्हर म्हणजे मात करणे आहे. ठीक आहे. पुढचं बघा, वी फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम कॉल्ड ऑफ. कॉल्ड ऑफचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर द हाफ टाइम. आणि कॉल्ड ऑफचा अर्थ आहे की कॉल्ड ऑफ करणं म्हणजे कॅन्सल करणं. आणि कॉल्ड ऑफ, कॉल ऑन, कॉल इन, कॉल ॲट, कॉल फॉर, सगळे प्रेपोजिशनल फ्रेजेस आयोगाचे विचारून झालेले आहेत. बघा, पहिला आहे तुमचा कॉल्ड ऑफ. आणि कॉल्ड ऑफ म्हणजे काय आहे, कॅन्सल्ड करणे, म्हणजे एखादी गोष्ट रद्द करणे, कॅन्सल करणे. म्हणजेच काय आहे त्याचा उत्तर काय आहे कॉल्ड ऑफचं, कॅन्सल करणे आहे. दुसरा आहे तुमचा कॉल इन, द कोर्ट कॉल इन. त्याच्यानंतर आहे तुमचा कॉल फॉर. त्यानंतर आहे तुमचा कॉल ॲट, कॉल ॲट. नंतर आहे तुमचा कॉल ऑन. ओके. सो याच्याच पुढच्या पेपरमध्ये आयोगाने कॉल ऑन विचारलाय. हा जो कॉल ऑन आहे तर तो कॉल ऑन आहे टू पे शॉर्ट विजिट टू अ पर्सन, कारण तिथे आयोगाने अर्थ तसा दिलेला आहे. सो कॉल ऑनला आपण असं म्हणू शकतो विजिट, शॉर्ट विजिट. ओके. कॉल ऑनला आपण काय म्हणू, सॉरी काय म्हणू शकतो, शॉर्ट विजिट. कॉल ॲट, कॉल ॲट, ॲट म्हणजेच काय, एखाद्या प्लेसवरती म्हणजे एखाद्याला बोलवणं. कॉल ॲट म्हणजेच आपण असं म्हणू शकतो टू विजिट समबडीज हाऊस असेल किंवा विजिट समबडीज प्लेस म्हणा, विजिट समबडीज प्लेस, कॉल ॲट आहे. कॉल फॉर, कॉल फॉर म्हणजे डिमांड करणे, कॉल फॉर. आणि लक्षात ठेवा फॉर जो असतो की नाही, फॉर हा फॉर कशासाठी वापरला जातो, पुढे आहे मी घेतलंय ते, तर तो पर्पजसाठी वापरला जातो. एखादा जर पर्पज शो करायचा असेल तर त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला फॉर भरायचा आहे प्रेपोजिशन, ॲड भरायचा आहे, इन भरायचा आहे, फॉर भरायचा आहे, टू भरायचा आहे, तर त्या वेळेस लक्षात ठेवा जिथे जिथे तुम्हाला पर्पज असेल, म्हणजे पुढे जर पर्पज दिलेला असेल, तुमचा हेतू दाखवायचा असेल, तर तेव्हा तिथे आपण फॉर भरतो. ठीक आहे.
त्यानंतर कॉल इन जो आहे, तर कॉल इन म्हणजे समन आहे. कॉल इन म्हणजे समन, समन्स, एखाद्याला समन्स पाठवणे, एखाद्याला बोलवून घेणे, समन्स पाठवून एखाद्याला बोलवणे किंवा एखाद्याला समन पाठवणे, त्याचा अर्थ कॉल इन आहे, कॉल इन. ओके, कळालं तुम्हाला? सो हा जो शब्द आहे कॉल्ड ऑफ, तर त्याचा अर्थ आहे कॅन्सल करणे. काय आहे अर्थ त्याचा? कॅन्सल करणे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आयोगाने बघा रिअरेंज करणं आहे, म्हणजे परत एकदा आपण ती मॅच रिअरेंज केली, पुढचा प्लॅन केला काहीतरी दुसरा, किंवा स्टार्ट केली परत हाफ टाईमच्या नंतर, असे वेगवेगळे सेम अर्थाचे शब्द जे की त्या वाक्यामध्ये बसतील असे शब्द दिलेले आहेत. पण हा जो कॅन्सल आहे, हा कॅन्सल कसा आहे? ऑड आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते, या ऑडचं, आयोगाचे ऑड देण्याची सवय कशी आहे, तर एक राज्यसेवा मेन्सला तो आयोगाने प्रश्न विचारला होता की त्याची आई जी आहे ती, त्याची आई काही दिवसानंतर ती त्याच्या पायांवरती आली. ओके, सो पायांवरती आली असं तिथे आहे, तर ते काय आहे? तर तिला चालता येत नाहीये, तिला अजून ती दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन चालतीये, की ती चालायला लागली, पण आणि तिथे अर्थ दिलेला आहे चालायला लागली. ओके, हां, ते येईल पुढे तेव्हा मी घेते तुमचं तिथे. चुकीचं सांगायला नको, त्यामुळे चुकीचं सांगायला नको म्हणजे तो मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये. पुढचा बघा, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. सो प्लेंटी, प्लेंटी म्हणजे काय? भरपूर, पुष्कळ. ओके, ॲबंडंट असा त्याला प्लेंटीला शब्द आहे, ॲबंडंट. हा काय झाला? समानार्थी शब्द. आपल्याला काय पाहिजे? अपोजिट पाहिजे. अजून एक गोष्ट, पेपर आता सोडवताय, पेपरची प्रॅक्टिस करताय, तेव्हा हातात पेन्सिल पाहिजे, हातात पेन पाहिजे, आणि हे जे लिहिताय ना याच्यावर असा गोल 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 करूनच पेपर सोडवायचा आहे. डोक्यात असू द्या तुमच्या, नाही तर तिथं सगळं जाईल. सिनॉनिम्स, अँटोनिम्स, कारण ऑप्शनमध्ये सगळं दिलेलं असतं. सो प्लेंटी म्हणजे पुष्कळ, आणि त्याचा अपोजिट काय आहे? स्कार्सिटी. म्हणजेच काय? एखादी गोष्ट नसणे, लॅक ऑफ. स्कार्सिटी असणे, कळलं? किंवा ती गोष्ट नसणे, खूप काय म्हणतो, दुर्मिळ असणे किंवा नसणे ती गोष्ट. सो त्याला आपण काय म्हणतो? स्कार्सिटी म्हणतो, किंवा दुर्मिळ असणे असं म्हणू शकतो आपण त्याला, दुर्मिळ होणे. प्रायव्हेट आहे का? नाही. लोअर आहे का? नाही. चीफ आहे का? नाही. अजून एक तुम्हाला स्पेसिफिक वर्सेस जनरल हा एक हे माहिती आहे, स्पेसिफिक वर्सेस जनरल हा अप्रोच माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. स्पेसिफिक वर्सेस जनरल. लोअर काय आहे? जनरल आहे. चीफ आणि प्रायव्हेट काय आहे? जनरल आहे. स्कार्सिटी काय आहे? स्पेसिफिक वर्ड आहे. पुढचं बघा, द इंटरजक्शन हाय एक्सप्रेसेस. हाय, आपण एखाद्याला हाय करतो, हाय कायसाठी करतो? हाय, त्याला सरप्राईज देण्यासाठी? हाय नाही. कॉल फॉर अटेन्शन, बरोबर ना? आपण बघा, एखाद्याला हाक मारली किंवा हाकच मारतो आपण, सो तेव्हा आपण हाय का म्हणतो रे? का म्हणतो? की त्याचा आपल्याला अटेन्शन पाहिजे. म्हणजे कॉल फॉर अटेन्शन, शॉक देण्यासाठी हाय म्हणतो का त्याला? नाही, त्याला आपण हुर्रे म्हणू. जर त्याला सरप्राईज करायचं असेल तर हुर्रे असं म्हणू शकतो आपण. सो त्याला शॉक द्यायचा असेल तर आपण काही हाय म्हणणार नाही. रिलीफ द्यायची असेल तर अजिबातच आपण हाय तर म्हणणारच नाही. म्हणजे तो हाय, हा वाला हाय नाही मराठीतला. सो कॉल फॉर अटेन्शन आहे. आयोगाने बी हा ऑप्शन कुठे दिलेला आहे हे एकदा नीट बघून घ्या. सो हाय कशासाठी दिलेला आहे? कॉलिंग फॉर अटेन्शन. दुसरी गोष्ट पुन्हा एकदा बघा, जनरल वर्सेस स्पेसिफिक थोडंसं नीट, जर तुम्ही सतत रोज आता प्रश्नपत्रिका बघत राहायच्या, सारख्या प्रश्नपत्रिका बघत राहायच्या, याच्याने काय होतं, आयोगाचे प्रश्न सारखी सारखी बघायची सवय लागते आपल्याला आणि पेपर ओळखीचा वाटतो. आणि त्यासाठी एकही टेस्ट सिरीज आता हातामध्ये घ्यायची नाही, अजिबात हातात घ्यायची नाही. पुढचं बघा, एकदम सिंपल आहे. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. सो कुठला प्रेपोजिशन वापरलेला आहे? इथे आहे फ्रॉम, इथे आहे सिन्स, इथे आहे बिफोर आणि इथे आहे फॉर. ओके, सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिन्स आणि फॉरचा जो वापर आहे, हा सिन्स आणि फॉरचा वापर आपण कशामध्ये करतो? सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस, काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये आपण सिन्सचा वापर करतो. म्हणजे एखादी गोष्ट बऱ्याच काळापासून आत्तापर्यंत चालूच आहे, चालूच आहे, तर तिथे आपण कशाचा वापर करतो? सिन्सचा वापर करतो. आणि जर चालू आहे 2011 पासून किंवा 1912 पासून 1950 पासून, सिन्स आत्तापर्यंत ती गोष्ट चालू आहे, म्हणजे आपण दुकानांवरती बघतो बघा, सिन्स 1980,
सिन्स 1950, सिन्स 2011, सिन्स 2000, म्हणजे काय तेव्हापासून आजतागायत आम्ही चालू आहोत. पण जर आपल्याला चालू असलेला एखादा स्पेसिफिक पिरियड दाखवायचा असेल 10 वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी, 10-20 वर्षांसाठी, 50 वर्षांसाठी, तर तिथे जेव्हा आपण एखादा पिरियड, स्पेसिफिक पिरियड जेव्हा मेन्शन करतो तेव्हा आपण फॉर 20 इयर्स, फॉर 30 इयर्स, फॉर 40 इयर्स, म्हणजे जेव्हा आपल्याला नंबरमध्ये ती गोष्ट दाखवायची आहे तेव्हा आपण तिथे फॉरचा वापर करतो. बरोबर आहे. अजून याच्यातनं तुम्हाला मी एका शब्दाचा, मी काल एक शब्द बघितला त्याचा अर्थ सांगते की लिव्ह आणि स्टे या दोघांमधला काय फरक आहे. जेव्हा आपण एखाद्या जागेवर आपण कायमस्वरूपी राहतो तेव्हा तिथे लिव्ह, आय लिव्ड इन मुंबई, म्हणजे मी कायमस्वरूपी मुंबईत राहते. पण जेव्हा मी फक्त टेम्पररी एखाद्या मुंबईमध्ये राहत असेल, आय स्टे देअर फॉर 10 इयर्स, असं हा पण एरर आहे, मी लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आणि जर असं लिहिलं आय लिव्ह देअर फॉर 10 इयर्स, हे आता आपण वेगळं करतोय म्हणून लक्षात येतं, जेव्हा सेंटेन्समध्ये येतं लक्षात राहत नाही. त्यावेळेस मी तिथे 10 वर्ष राहिले आणि मी तिथे 10 वर्ष राहिले, कळतच नाही काय बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं आय लिव्ह देअर फॉर 10 इयर्स हे रॉंग सेंटेन्स आहे. एक मिनटं, हे माझ्या मागे जातंय का, मी जिथे बसली आहे माझ्या मागे जातंय का? हां हां. सो काय येणार तिथे, आय स्टे देअर फॉर 10 इयर्स, आय स्टे देअर फॉर 5 डेज, आय स्टे देअर फॉर 1 इयर, असं असायला पाहिजे, ना की लिव्ह. ओके. सो हा एक एरर आहे, जेवढं मला आठवत जाईल मी सांगत जाईन. सो काय असायला पाहिजे, शी हॅज बीन टीचिंग इन द कॉलेज, शी हॅज बीन टीचिंग इन द कॉलेज, शी हॅज बीन टीचिंग इन द कॉलेज. आणि अजून एक स्वतःला सवय लावून घ्या, असं जेव्हा समान शब्द रचना असतात, समान वाक्यांच्या रचना असतात, तेव्हा जिथपर्यंत समान आहे तिथपर्यंत असा एक इथं डॅश मारायची, आणि मग पुढच्या भागामध्ये काय वेगळं आहे हे लगेचच कळतं आपल्याला. आणि हे कशामध्ये कामाला येतं माहिती आहे का, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह जेव्हा आपण करतो, डायरेक्ट इनडायरेक्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हे खूप जास्त कामाला येतं, कारण समान दिलेलं असतं पुढचं सगळं इकडचं, आणि इथे पुढे मग जाऊन काहीतरी चेंजेस केलेले असतात. आणि त्यामुळे इथं जर अशी खूड मारायची सवय झाली तर पटकन तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. मग इथं काय येणार आहे, सिन्स 2001, 2001 पासून ती काय करते, आजपर्यंत ती शिकवत आहे. ओके. बघा इथं मी लिहिलेलं आहे, आय हॅव बीन लिव्हिंग इन स्पेन फॉर 6 इयर्स, म्हणजे जेव्हा मला ड्युरेशन ऑफ टाईम दाखवायचा आहे तेव्हा मी फॉरचा वापर करेन, कारण मी 6 इयर्स दाखवत आहे. आय हॅव बीन लिव्हिंग इन स्पेन सिन्स 2012, जेव्हा मला स्टार्टिंग पॉईंट दाखवायचा आहे तेव्हा मी सिन्सचा वापर करते, आणि जेव्हा मला ड्युरेशन दाखवायचं असतं आय हॅव बीन स्टेड, हां, किंवा आय हॅव बीन स्टेईंग येणार, सॉरी स्टेड नाही, आय हॅव बीन स्टेईंग इन हॉस्पिटल, काय येईल फॉर 10 डेज येईल, हां, फॉर 10 डेज. ओके, असं येईल, कारण स्टे म्हटल्यावर काय परमनंट आहे का, नाही, तुमचा टेम्पररी स्टे असतो, स्टे हा तुमचा टेम्पररी असतो. पुढचा प्रश्न बघा, विच इज द सिनॉनिमस इन मीनिंग ऑफ फॉल्स. फॉल्स म्हणजे काय आहे, खोटे. मग रिअल येईल का नाही, ट्रू येईल का नाही, काय येणार आहे, अनट्रू. एकदम इझी वाला आहे. पुढचं बघा, शी वॉन्टेड टू बाय डॅश डॅश बुक्स, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये सम, एनी, नायदर आणि इच सगळे तुम्हाला शब्द माहिती आहेत, हे सगळे काय आहेत, हे सगळे इथं तुमचा सम असेल, एनी असेल, जेव्हा हे आता जेव्हा तुम्ही ह्या वाक्यात वापरणार आहे ना, जे पण तुम्ही या वाक्यामध्ये वापरणार आहे ते या वाक्यामध्ये कशाचं काम करेल पटकन मला सांगायचं आहे. या वाक्यामध्ये आपण जो शब्द टाकणार आहोत, कोणत्या पण याच्यातला शब्द जेव्हा टाकू तो कशाचं काम करेल, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, प्रेपोजिशन, ॲडवर्ब, कशाचं काम करेल पटकन सांगायचं आहे. तोपर्यंत मी सांगते. समचा वापर कधी कधी करतो जेव्हा आपलं वाक्य पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं, जेव्हा आपल्या वाक्यामध्ये कशाची तरी आपण ऑफर देत असतो कोणाला तरी, वुड यू लाईक टू हॅव सम काही आपण म्हणू सम ब्रेड्स, ओके, सम केक्स. हां, सो जेव्हा आपण एखाद्याला ऑफर करतो ना तेव्हा सुद्धा आपण समचा वापर करतो. लक्षात ठेवायचं, आल्यानंतर कळत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं. पुढे जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तेव्हा आपण समचा वापर करणार आहोत. त्यानंतर जेव्हा आपलं वाक्य निगेटिव्ह असेल आपण कधीच समचा वापर करणार नाही.
जेव्हा आपल्या वाक्यामध्ये क्वेश्चन बनणार आहे तेव्हा आपण कधीच समचा वापर करणार नाही आणि सम आणि एनीवरती दोघांवरती सुद्धा एरर आलेली आहेत. येस, व्हेरी गुड. आता ते आपल्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचा वापर करेल कारण त्याच्या पुढे बुक्स हा नाऊन वापरलेला आहे म्हणून, आणि त्याला काय केलेलं आहे, प्लुरल केलेलं आहे. सो एनी जो आहे हा एनी तुमच्या वाक्यात तेव्हा येतो जेव्हा तुमचं वाक्य निगेटिव्ह असतं, जेव्हा तुमचा एक क्वेश्चन बनवायचा असतो तेव्हा तुम्हाला एनी वापरायचा आहे. नायदर म्हणजे काय रे, की हा पण नाही आणि तो पण नाही, कोणच नाही. नायदर, नायदर ऑफ these, नायदर ऑफ these boys is present there. नायदर ऑफ these boys म्हणजे ह्याच्यातला एक पण नव्हता तिथे, एक पण नव्हता, एक पण नव्हता आणि एक म्हणून पुढे इज आला, बरोबर. आणि ईच, ईच म्हणजे काय, प्रत्येकाला. ईच ऑफ दिस बॉईज इज, हा ईच काय आहे तुमचा, प्रत्येक एक 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 जण दाखवतोय आणि त्यामुळे हा ईच असेल, हा नायदर असेल. हे दोघं पण तुमचे काय घेऊन येणार आहेत, सिंग्युलर वर्ब घेऊन येणार आहेत. आणि एनी तुमचा क्वेश्चन मध्ये असेल आणि निगेटिव्ह मध्ये असेल, त्यामुळे तुमच्या इथे काय येणार आहे, शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. कळालं. हां, आता इथे थोडंसं त्याला कॉन्ट्रास्ट का केलेलं आहे बरं याला, कारण आपण जेव्हा काउंटेबल नाउन्स असतात तेव्हा आपण तिथे समचा वापर करत नाही, हा आपल्याला माहिती आहे. पण आयोग आता काय करतोय, आयोग आता अजून थोड्या डीप डीप रूलमध्ये शिरलेला आहे. पुढचं बघा, इवन 2 hours. ओके, क्वेश्चन वाचायची सवय लावून घ्या. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे मला काय वापरायचं आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मला इथं वापरायचा आहे. मग फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, फ्युचरमध्ये गेलो की विलचा वापर करतो आपण आणि कंटिन्युअस म्हणजे ING लावायचा आहे. सो विल टाईप, ING लागलाय का नाही, विल बी टायपिंग, बरोबर आहे. विल हॅव बीन टायपिंग, विल हॅव बीन टाईप असं होणारच नाही. विल हॅव बीन टाईप हे तुमचं ऑप्शनच चुकीचं आहे. विल हॅव बीन टायपिंग असा यायला पाहिजे. विल हॅव बीन टायपिंग, प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द फ्युचर टेन्स जो आपण त्याला म्हणतो. आयोगाने प्रश्न विचारलाय की खाली दिलेला जो टेन्स दाखवलाय हा काय आहे, तर तो प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द फ्युचर टेन्स असा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ला. बघून घ्या पेपर एकदा. सो काय येणार तिथे, विल बी टायपिंग. शाल हॅव टाईप येईल का, नाही. शालचा वापर करतो का आपण, नाही. अजून याच्यात एक तुम्हाला अजून एक सिंपल सांगते. जर आय आहे आणि वी आहे, तर आय आणि वी असेल तरच त्याच्या पुढे शाल येतो. वी शाल, आय शाल, यू शाल येत नाही, यू विल येतो. हे एक लक्षात ठेवायचं, हा एक एरर आहे पुढे. सो तिथं ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यामुळे इथं सांगितलंय की फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरा. सो सिंपल आहे, विल बी टायपिंग काय आहे आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. पुढचं बघा, सिंपल वर्ड दिलेला आहे तुम्हाला, इन्व्हिटेबल. इन्व्हिटेबल म्हणजेच काय रे, की ज्याला आपण कधीच हरवू शकणार नाही असा आहे तो, बरोबर का, ज्याच्यावर आपण अटॅक करू शकणार नाही असा आहे तो, की ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही. इन्व्हिटेबल म्हणजे आपण त्याला काय नाही करू शकत आहे. इनविन्सिबल काय आहे तो, कधीच हरवून ज्याला आपण शकणार नाही, तो इनविन्सिबल आहे, अजिंक्य, बरोबर. आणि हा काय आहे, इन्व्हिटेबल. इन्व्हिटेबल म्हणजेच काय, की ज्याला आपण अवॉइड नाही करू शकत आहे कधीच. सो कॅन नॉट बी अटॅक नाही, कॅन नॉट बी अंडरस्टूड, कॅन नॉट बी हर्ड, कॅन नॉट बी अवॉइडेड. काय असायला पाहिजे, कॅन नॉट बी अवॉइडेड. ओके. पुढचा अजून एक, याच्यात अजून एक विचारला होता, अनइंटेलिजिबल. अनइंटेलिजिबल. ओके. सो अनइंटेलिजिबल म्हणजेच काय, इंटेलिजिबल म्हणजेच काय, हुशार आहे, पण अन लागला म्हणून त्याला काय झाला, त्याचा अपोजिट झाला. सो जो आपल्याला कळत नाहीये, अनाकलनीय, अनाकलनीय असं म्हणतो त्याला आपण. अनाकलनीय, अनाकलनीय म्हणजे जे आपल्याला कळत नाहीये, जे आपल्याला समजत नाहीये, कॅन नॉट बी अंडरस्टूड, त्याला आपण अनइंटेलिजिबल असं म्हणतो. ह्याच्यात अजून एक मी प्रश्न सांगते तुम्हाला. आयोगाने असा प्रश्न विचारलेला आहे की कोणकोणते सफिक्सेस कोणकोणते प्रिफिक्सेस लावून आपल्याला शब्दांचे अपोजिट करता येतात. जेव्हा शब्द प्रश्न समोर येतो अतिशय कठीण वाटतो, कारण तिथं सगळं बरोबर वाटतं. अंडरस्टूड, मिसअंडरस्टूड आहे. सो त्याला काय लागला रे, मिस हा प्रिफिक्स लागला. डिफरंट, इनडिफरंट. ओके. सो इन लागला त्याला. आता इथं काय लागलंय, अन लागलेलं आहे. म्हणजे मिस असेल, इन असेल, अन असेल, डिस असेल, करेज, डिस्करेज. सो डिस लागला. सो हे जे आहेत हे प्रिफिक्सेस लावून आपल्याला शब्दांचे अपोजिट करता येतात. आयोगमध्ये ते अन्स देतं, अजून काही काही देतं, ITY असं देतं.
असं भरपूर काय काय देतं. आणि मग आयोग विचारतं की कुठल्या कुठल्या शब्दांचे प्रिफिक्स लागून, म्हणजे कोणकोणते खालील प्रिफिक्स लागू शकतात आणि मग शब्दांचं अपोजिट बनेल. मग हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढचं बघा. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॅश डॅश ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. सो द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जरी एकत्र असलं, आता अजून याच्यात हा इथं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दिलाय, पुढे सेम हा इथं असा दिलाय, द आहे ना हा काढलेला आहे आणि नुसतं युनायटेड स्टेट्स म्हटलेलं आहे, अमेरिका तर म्हटलेलं नाहीये. आणि तिथे एरर केलेला आहे की द तिथे दिलेलाच नाहीये. मग तिथे एरर काय होतो वाक्यामध्ये की तुम्हाला द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणायचं आहे. सो तुम्हाला तिथे आधी त्याच्यात द असलाच पाहिजे. हा एरर आहे पुढे एका सेंटेन्समध्ये. सो इथे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा अमेरिका राज्यांचा जो एक संघ आहे तो प्ल्युरल आहे का सिंग्युलर आहे? तो सिंग्युलर आहे आणि म्हणून तुम्हाला कन्सिस्ट्स येणार आहे. एस तुमच्या वर्बला लागणार आहे कन्सिस्ट्स. ओके, हा कन्सिस्ट कधी लागेल? जेव्हा तुमचा सब्जेक्ट आहे हा प्ल्युरल असेल तेव्हा. कन्सिस्टिंग कधी लागेल? जेव्हा तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तेव्हा. आणि हॅव कन्सिस्टेड कधी लागेल? जेव्हा तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तेव्हा हॅव प्लस V3. आणि हॅव आणि हॅज असेल वाक्यामध्ये तुमच्या, तर तुमच्या वाक्यामध्ये एरर जर बनवायचा नसेल तर त्याच्या पुढे नेहमी V3चा वापर असायला पाहिजे, नाही तर वाक्यामध्ये तुमच्या एरर होणार आहे. पुढचं बघा. तुम्हाला कळतंय का? कळतंय का? थोडं फास्ट होतंय मला सांगा का स्लो होते? पटपट सांगा मला, म्हणजे मला तसं सांगायला. पुढचं बघा. फाइंड आउट द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचे आहेत ऑफ द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सो जे हे ऑल 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 जे लिहिलेलं आहे हे सगळे ऑल 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 काय काय आहेत वाक्यामध्ये ते आपल्याला सांगायचे आहेत. ऑल इज नाव लॉस्ट, सगळं आता संपलेलं आहे. आणि मग सेंटेन्सचा जो आपला फॉर्मॅट असतो तो काय असतो? एस प्लस व्ही प्लस ओ. सो ऑल इज नाव लॉस्ट. सो सगळं आता संपलेलं आहे. सो ऑल तुमचा काय असायला पाहिजे? वाक्याचा सब्जेक्ट. आणि जर तो वाक्याचा सब्जेक्ट असेल तर तो वाक्यामध्ये कशाचं काम करतो? जर तो करता असेल तर तो नामाचं काम करणार आहे. आणि म्हणून तो काय झाला? तुमचा नाऊन झालेला आहे. कळतंय ना? हा का का ज्याला कळलं नाही सिंपल, हा इथं इज आलेला आहे. हा इज म्हणजे तुम्हाला एवढं तर कळतं ना की हा वर्ब आहे आणि वर्बच्या आधी सेंटेन्सची फॉर्मेशनच काय? सब्जेक्ट असतो त्याच्या आधी. आणि त्यामुळे कुठल्याच वाक्य कधीच वर्ब पासून बनणारच नाही इंग्लिशमध्ये. त्याच्या आधी कधी पण सब्जेक्टच असतो. आणि सब्जेक्ट जो आहे तुमच्या वाक्याचा कर्ता, हा कर्ता तुमचा काय असतो? नामच असतो. कधीही तो नामच असतो. पुढे बघा. नाव लॉस्ट, सगळं गमावलेलं आहे. ओके, हे वाक्य काय आहे मला सांगा रे. मला हे वाक्य ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे हे सांगा मला पटकन. ऑल इज नाव लॉस्ट, सगळं बघायचं, सगळं सगळं आलं पाहिजे. सांगा पटकन. ऑल इज नाव लॉस्ट ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे? मी सांगितलंय तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक वाक्य. सांगा. पुढचं बघा. ऑल मेन आर मॉर्टल, म्हणजे काय? माणूस मरती आहे ना. काय वाक्य? माणूस मरती आहे. हा. सो आर आहे हा तुमचा, हा काय झाला तुमच्या वाक्यामध्ये? वर्ब झाला. म्हणजे मेन जो आहे तुमच्या वाक्यामधला काय आहे तुमचा? मेन काय? वाक्यामधला सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, पुरुष, सर्व पुरुष. आणि त्यामुळे ऑल जो आहे हा तुमच्या नामाच्या आधी आलेला आहे. आणि नामाच्या आधी आलेला शब्द 99%, नको 90 म्हणूया, 90% कशाचं काम करतो? ॲडजेक्टिव्हचं काम करतो. आणि त्यामुळे ऑल मेनचा ऑल काय असेल तुमचा? ॲडजेक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे हे तर तुमचे गेले. आणि इथे नाऊन आहे, पहिला प्रोनाऊन नाहीये. त्यामुळे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. पहिला आहे नाऊन, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह, तिसरा आहे ॲडवर्ब आणि चौथा आहे प्रोनाऊन. बघा तरी पण बघा पुढचं बघा. येस, इनट्रान्झिटिव्ह अकर्मक वाक्य का आहे? काय आहे? स्थितीदर्शक क्रियापद आहे. आहे आहे म्हणजे इज आहे ना, तो स्थितीदर्शक क्रियापद आहे. त्यामुळे काय आहे ते? इनट्रान्झिटिव्ह अकर्मक वाक्य आहे. आता हे सांगा मला. ऑल ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. ही स्पिल्ड म्हणजे तिने कॉफी सांडलेली आहे. सो बघा, ही वाक्याचा कर्ता सब्जेक्ट, स्पिल्ड म्हणजे सांडली. सो वर्ब आहे वाक्याचं. काय सांडली? काय सांडली? कॉफी. वाक्यामधला ऑब्जेक्ट आहे. कुठे सांडली? ऑल ओव्हर. काय आहे? काय आहे वाक्यामध्ये? ऑल, सगळीकडे. सगळीकडे काय असतं? सगळीकडे क्रियाविशेषण असतं.
सगळीकडे क्रियाविशेषण आहे, त्यामुळे ऑल काय असेल तुमचा ॲडव्हर्ब असेल, ॲडव्हर्ब असेल. आलं? आता बघा, हा जो कॉफी आहे सांडणारा कोण? तो वाक्याचा करता. काय सांडली? कॉफी सांडली. कायचं उत्तर आहे कर्म. मग तिसरं वाक्य काय आहे सांगा मला. तिसरं वाक्य काय आहे? ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे सांगा मला पटकन. पुढचं, दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम बोट. दे ऑल, ते सर्व, ते सर्व. सो ते सर्व, दे ऑल, दे ऑल, ते सर्व. ते सर्व कोण आहेत? ते प्रोनाऊन आहे. सर्व, ऑल हे काय आहे तिथे? सर्व. हे वाक्यात तुमच्या कशाचं काम करते? प्रोनाऊनचं काम करत आहे. लिव्ह टुगेदर, लिव्ह काय आहे तुमच्या वाक्यामध्ये? वर्ब आहे, आणि वर्बच्या आधी एकतर नाऊन येतं किंवा प्रोनाऊनच येतं. हे लक्षात ठेवायचं आहे. 100% नाऊन किंवा प्रोनाऊनच येणार आहे. अजून एक तुम्हाला सांगू का याच्यामध्ये? हे जे दुसरं विधान आहे की नाही, ऑल मेन आर मॉर्टल, हे जे वाक्य दिलेलं आहे ऑल मेन आर मॉर्टल, याच्यात बघा, या ऑल मेन आर मॉर्टल मध्ये इथे हा जो मेन आहे की नाही, हा मेन म्हणजे हा वाक्याचा कोण आहे रे? सब्जेक्ट आहे, म्हणजे हा कर्ता आहे, कर्ता. ओके, सो ह्याला कर्त्याचं विशेषण सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ऑल मेनला कर्त्याचं विशेषण सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे नुसतं विशेषण म्हणा, बरोबर. ह्याला कर्त्याचं हे काय म्हटलंय? काय म्हटलंय ह्याला? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हटलंय का? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हटलेलं आहे का? सॉरी, सब्जेक्ट अट्रिब्यूट म्हटलेलं आहे का? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नाही, सॉरी चुकलं माझं. सब्जेक्ट ॲट्रिब्यूट म्हटलंय का याला? विचारलंय का आयोगाने? सब्जेक्ट ॲट्रिब्यूट काय आहे? विचारलंय का आयोगाने? सब्जेक्ट ॲट्रिब्यूट काय आहे विचारलेलं आहे. कर्त्याचं काय? कर्त्याचं विशेषण, किंवा अजून काय म्हणतो त्याला मराठीमध्ये? कर्त्याचं विशेषणाला अजून काय म्हणतो मराठीमध्ये? पटकन सांगा मला. सो पहिला तुमचा नाऊन झाला, दुसरा ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आणि प्रोनाऊन. ठीक आहे, पुढचं बघा. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. काय काय सांगितलंय? तेच की अंडरलाईन वर्ड जे आहे तर तो कुठला पार्ट्स ऑफ स्पीच आहे? नाऊन आहे, वर्ब आहे, प्रोनाऊन आहे, काय आहे हे तुम्हाला सांगायचंय. हा राईस आहे, हा राईस काय आहे तुमचा? नाऊन आहे, आणि नाऊनच्या आधी आलेला 90% शब्द जो असतो हा काय असतो? नेहमी सम. काय आहे? हा ॲडजेक्टिव्ह आहे, वरतीच बघितलेला होता आपण. पुढचं, अ फेअर लिटल गर्ल सॅट डॅश डॅश अ ट्री. ट्रीच्या खाली बसली आहे मुलगी. ट्रीच्या ओव्हर असेल का रे ती? ओव्हर कसं असतं? द फॅन इज ओव्हर माय हेड. द फॅन इज ओव्हर माय हेड. नाही, येस, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट, येस, उद्देश विस्तार. मला हा शब्द पाहिजे होता मराठीचा, उद्देश विस्तार. सो अ फेअर लिटिल गर्ल सॅट, ती बसलेली आहे. कुठे बसलेली? ओव्हर बसू शकते का? ट्रीच्या ओव्हर. ओव्हर म्हणजे काय असतं? डोक्याच्या वर असं असतं का? असं असतं, असं असतं, बरोबर. द फॅन इज ओव्हर माय हेड म्हणजे थोडी जागा सोडून त्याच्या वरती. तर ती अशी तर झाडावर बसू नाही शकत, तरंगू नाही शकत वरती आकाशात, त्यामुळे गेलं. विथ अ ट्री, ट्री सोबत बसली आहे, नाही येत. इंटू द ट्री, ट्रीच्या आतमध्ये तर नाहीच होऊ शकत. सो अंडर अ ट्री, मुलगी झाडाखाली बसलेली आहे. सिंपल एकदम. आणि आता बघा, हा गर्ल जो आहे, हा गर्ल काय आहे तुमचा वाक्यातला? सब्जेक्ट आहे. हे सगळं वाक्यात जर तुम्ही असं करायला शिकलात ना, तर मला वाटत नाही की तुम्हाला इंग्लिश काही त्याच्यात कठीण वाटेल. म्हणजे कठीण तर असणारच आहे, पण तुम्हाला जेवढं कठीण वाटते तेवढं कठीण वाटेल. आणि आत्ता हे सगळे जे आपण म्हटलं ना, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट असू दे, कॉम्प्लिमेंट असू दे, ऑब्जेक्ट असू दे, डायरेक्ट ऑब्जेक्ट असू दे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असू दे, डायरेक्ट सब्जेक्ट असू दे, इनडायरेक्ट सब्जेक्ट असू दे, हे सगळं आयोगाने विचारायला सुरुवात केली आहे. आणि आताचे बघा तुम्ही पेपर, तुम्हाला दिसेल हे सगळं. सो त्यामुळे हे सगळं जर तुम्ही मराठीचा, हां, आणि मी जे कायम सांगते, मराठीच्या व्याकरणाला जर तुम्ही इंग्लिशच्या व्याकरणासोबत कम्पेअर कराल तर तुम्हाला ती गोष्ट तिथे सोपी पडेल. आता मला सांगा, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय असतं? आणि हा जो प्रेझेंट पार्टिसिपल आहे की नाही, ह्या प्रेझेंट पार्टिसिपलला अजून एक आपण काय म्हणतो सांगायचंय मला. ह्याला आपण धातू विशेषणे म्हणतो का? धातुसाधित विशेषणे सांगा मला, चला. सो काय असायला पाहिजे याचं उत्तर? अंडर आहे. पुढचं बघा. द वर्ड एक्झॉटिक स्टँड्स इन अँटोनिम्स रिलेशनशिप विथ द वर्ड. ओके, सो एक्झॉटिकचा आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. एक्झॉटिक म्हणजे काय आहे? आपण म्हणालो की परदेशी किंवा फॉरेनची एखादी गोष्ट, त्याला आपण एक्झॉटिक असं म्हणतो. हे जेव्हा आपण एक्झॉटिकला अपोजिट करतो, म्हणजे परदेशी, परदेशीच्या अपोजिट काय असणार आहे तुमचा? येस,
नॉन फायनाईट वर्ब आहेत. आणि हा जो प्रेझेंट पार्टिसिपल आहे हा प्रेझेंट पार्टिसिपल आणि दुसरा असतो तुमचा पास्ट पार्टिसिपल. हे दोघं पण प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल हे दोघं वाक्यामध्ये सेमच काम करतात पार्ट्स ऑफ स्पीचचं. ते काय काम करतात तेवढं मला पटकन सांगा. मी हे सगळं आपल्या ह्याच्यात फास्ट ट्रॅकच्या बॅचमध्ये पण घेतलेलं आहे आणि आपली मोठ्या बॅचमध्ये पण ते घेतलेलं आहे. हे सांगा मला. इंथुझियास्टिक म्हणजे काय आहे? उत्साही आहे. सो परदेशी आणि उत्साहीचा काही संबंध आहे का? नाही. एक्साइटिंग म्हणजे उत्साहीच आहे, सोडा त्याला. इंडिजिनियस म्हणजेच काय आहे? देशी आहे. म्हणजे एक्झॉटिकचा अपोजिट काय असायला पाहिजे? इंडिजिनियस असायला पाहिजे. म्हणजेच काय? ओनली सी. आणि सी बघा कुठे दिलेला आहे. येस, व्हेरी गुड. ते ॲडजेक्टिव्हचं काम करतात. पास्ट पार्टिसिपल सुद्धा आणि प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा. मी तुम्हाला त्याचं उदाहरण पण सांगते लगेच. द डेव्हलपिंग कंट्री, द डेव्हलप कंट्री, डेव्हलपिंग. ओके. सो हा जो डेव्हलपिंग आहे की नाही, डेव्हलपिंग कंट्री, कंट्री म्हणजे देश आहे. आणि हा जो डेव्हलपिंग आहे की नाही हा तुमचा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि हा जो डेव्हलप कंट्री मधला हा जो डेव्हलप आहे ना ईडी लागलेला हा तुमचा पास्ट पार्टिसिपल आहे. आणि या दोघांना पण धातू विशेषणे असं म्हटलं जातं, धातुसाधित विशेषणे. आणि ही दोघं पण तुमची विशेषण म्हणून काम करतात. हां, आलंय पेपरमध्ये आलेलं आहे. हां, सो इंडिजिनियसचा अर्थ काय आहे? देशी आहे. आता इम्प्लिसिट, ह्या इम्प्लिसिटचा अपोजिट जर विचारला, आयोगाने विचारून झालेला आहे, तर तो आहे एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय करणं? उघड करणं. येस, जिरंड नाऊन. जिरंड नाऊन, हा जिरंड आहे तो नाऊनचं काम करतो. हा, त्याला काय म्हणतो रे जिरंडला आपण मराठीमध्ये? धातुसाधित नाम. धातुसाधित नाम का? ने उ अण, तेच आहे का? ने उ अण, सांगा तेच बरोबर आहे का? सो एक्सप्लिसिट म्हणजे काय? उघड उघड. आणि इम्प्लिसिट म्हणजे काय? गर्भित अर्थ, एखाद्या गोष्टीचा गर्भित अर्थ म्हणजे त्याला आपण इम्प्लिसिट असं म्हणतो. सो ह्या चारही शब्दांचा अर्थ बघा. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज अड्रेस द ऑडियन्स. सो मीटिंग काय होणार आहे? ब्रेकअप होणार आहे. सो आम्ही काय करणार आहोत? ब्रेकअप करणार आहोत. सो ब्रेकअप करणार आहोत म्हणजे काय? पार्ट 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 मध्ये करणार आहोत. सो अर्थ काय असायला पाहिजे त्याचा? इंटरप्ट आहे का? स्टॉप आणि कंटिन्यू करणार आहोत का? आफ्टर इंटरव्हल. डिवाइड आणि एंड करणार आहोत का? का डिस्पर्स आणि डिझॉल्व्ह करणार आहोत? सो काय करणार आहोत? ब्रेकअप होणार आहे मीटिंग, म्हणजेच आपण तिला काय करणार आहोत? डिस्पर्स करणार आहोत किंवा तिला आपण डिझॉल्व्ह करणार आहोत. डिस्पर्स म्हणजे वेगवेगळं करणं आणि मग डिझॉल्व्ह करणार आहोत म्हणजे संपवणार आहोत. सो इथे ब्रेकअपचा अर्थ जो आहे हा आयोगाने डिस्पर्स आणि डिझॉल्व्ह दिलेला आहे. सो अर्थ काय आहे? डिस्पर्स आणि डिझॉल्व्ह. कळालं इथपर्यंत? कळालं? येस. क्राईंग बेबी, रडणारे बाळ. काय आहे? जिरंड आहे. जिरंड आहे का? जिरंड आहे का? नाही. बेबी आलंय पुढे. काय असेल? प्रेझेंट पार्टिसिपल असेल. कोणीतरी टाईप केलंय क्राईंग बेबी. काय असेल? जिरंड नाही नसणार ते. क्राईंग इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. हे झालं तुमचं धातुसाधित नाम, जिरण झालं. पण जर त्या क्राईंगच्या पुढे बेबी आलं तर ते प्रेझेंट पार्टिसिपल होईल म्हणजे धातुसाधित विशेषण बनेल ते. कळतंय ना? पुढचं स्पेसिफिक करून दिलेलं आहे. सिंपल, मगाशी जसं मी सांगितलं तसं. पुढचा शब्द जो आहे 68वा प्रश्न हा हॅश केलेला आहे आयोगाने, कारण उबिक्युटॉस, उबिक्विटस, उबिक्विटसचा अर्थ विचारलेला आहे आयोगाने. आणि त्याचा अर्थ आहे युनिव्हर्सल किंवा सर्वत्र असणारा. हां, तर त्याचा अर्थ आहे युनिव्हर्सल सुद्धा आणि ऑमनीप्रेझेंट सुद्धा. म्हणजे याचं जे उत्तर आहे ॲक्च्युअल तर ते बी आणि डी असायला पाहिजे होतं, पण इथे आयोगाने युनिव्हर्सल पण दिलेला आहे आणि ऑमनीप्रेझेंट सुद्धा दिलेला आहे. आणि त्यामुळे आयोगाने प्रश्न जो आहे हा कॅन्सल केलेला आहे, कारण 2 त्याचे हे निघतात म्हणून. येस येस. त्यामुळे बी आणि डी असे त्याचे दोन्हीही उत्तरं निघतात म्हणून तो प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ट्रान्सपेरंटचा अपोजिट सांगा रे मला. ओपेक आहे का? ओपेक. ओपेक म्हणजे काय? अपारदर्शी. पुढचं बघा. अ गुड डॅश डॅश हू इज एबल टू गेट द बेस्ट फ्रॉम दोज प्लेस्ड अंडर हिज चार्ज. अ गुड डॅश डॅश. अ गुड कोण असायला पाहिजे? डिसिप्लिन. काय असायला पाहिजे? डिसिप्लिनरियन. डिसिप्लिनरियन, बरोबर. सो डिसिप्लिन असणारा, सो तो डिसिप्लिनरियन, बरोबर. डिसिप्लिनरियन. सो काय असायला पाहिजे?
स्पेलिंग फक्त आयोगाने इथे चुकीच्या म्हणजे वेगवेगळ्या स्पेलिंग चेंज करून दिलेले आहेत. उत्तर आहे त्याचं डिसिप्लिनरियन, म्हणजे एक जो शिस्तबद्ध माणूस, अ गुड शिस्तबद्ध असणारा माणूस. ओके, सो इथं काय असायला पाहिजे तुमचं ऑप्शन क्रमांक 4 बसतं इथे, कारण ही जी डिसिप्लिनरियनची स्पेलिंग आहे ही चुकीची आहे, इथे पण चुकीची आहे आणि इथे पण डिसिप्लिनची स्पेलिंग चुकीची आहे. सो डिसिप्लिन ही पहिली डिसिप्लिनची स्पेलिंग यायला पाहिजे आणि मग अरियन जो आहे ARIAN हा जो लागलेला त्याला सफिक्स आहे, हा सफिक्स तुमच्या शब्दाला काय बनवतो, तर तो तुमच्या शब्दाला विशेषण बनवतो. काय बनवतो? विशेषण बनवतोय. अजून एक, जर तुम्हाला शब्द आता हा जुने झाले, हा म्हणजे हा फॉर्मॅट येत नाही, पण नेस, हा शन, हे जे प्रत्यय आहेत, नेस असेल, शन असेल, TION, हा TION झाला, TION झाला, तर हे जे शब्द आहेत हे तुमच्या ITY असेल, तर हे जे शब्द आहेत हे शब्द LY असेल, LY चा वेगळा झाला, LY म्हणजे काय ॲडवर्ब बनेल, पण हे जर तुम्हाला सफिक्सेस लागले तर तुमचा शब्द काय बनू शकतो, तर तो तुमचा नाऊन बनत असतो. लक्षात ठेवा. आणि जर नाही सुचलं तर नाऊनच मारायचं, कारण नाऊनचे सफिक्सेस खूप जास्त आहेत. पुढचं बघा, पुढचा एक खूप जास्त आयोगाचा आवडता ट्रेंड आहे हा वाला, की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आणि फ्युचरच्या सगळ्या घटना दाखवायच्या. हा आयोगाचा एक जास्त फेवरेट, म्हणजे भरपूर याच्यात तुम्हाला दिसतोय ट्रेंड जो आहे हा, की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आणि घटना दाखवायची कुठली, फ्युचर मधली. सो बघा, डोंट वरी डॅश डॅश लेट टू नाईट, जर मी आज लेट झालो. सो व्हेन आय विल बी, व्हेन आय एम, इफ आय विल बी. सो काय असायला पाहिजे, डोंट वरी इफ आय एम लेट टू नाईट, जर मी रात्री लेट झालो, इफ आय एम. काय भरायचं आहे तुम्हाला, लेट टू नाईट म्हणजे आज रात्री. रात्र झाली आहे का अजून, इथं रात्र झाली आहे का, नाही झालेली रात्र. अजून काय, अजून काय तुम्हाला याच्यामध्ये क्लू, अजून काय समजतो सांगा मला याच्यामध्ये, पटकन सांगा. म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला अजून. आणि हा जेव्हा क्लॉज बनेल, हा क्लॉज काय बनेल, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम बनेल, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम बनेल, कारण लेट टू नाईट म्हटलेलं आहे. सो जेव्हा असा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम येतो तुमचा फ्युचर मधला जेव्हा दाखवायचा असतो, ह्याला आपण कोणती सिंपल कंडिशन सुद्धा म्हणतो, बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्स मधली कंडिशन. पण बऱ्याच वेळा अशी कंडिशन जी आहे, फ्युचर टेन्स जो आहे, फ्युचर टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सने दाखवलेला आहे आयोगाने. आणि म्हणून याचं उत्तर काय येतं, इफ आय एम लेट टू नाईट, इफ आय एम लेट टू नाईट. मी इथं तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल्स बाजूला लिहून दिलेले आहेत बघा. इथे बघा, द प्लेन लिव्ज ॲट 10 AM. इथे त्यांनी बघा लिव्ज दाखवलेला आहे, तुम्हाला दिसतंय का, एकदा एक मिनिट, दिसतंय का बघा. हा, सो लिव्ज म्हटलेलं आहे आणि लिव्ज म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स ॲट 10 AM. 10 AM झालेले नाहीत अजून, होणार आहेत, फ्युचर मधली तुमची कंडिशन आहे, पण दाखवलेली कशाने आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सने दाखवली आहे. पुढे बघा, आयोगाने असं पण विचारलं की खालील दिलेल्या वाक्यांमधल्या फ्युचर टेन्स मधल्या किंवा फ्युचरिस्टिक कंडिशन्स कोणकोणत्या आहेत असं विचारलंय, आणि खालील सगळ्याच फ्युचरिस्टिक कंडिशन्स सांगितल्यात आयोगाने, कारण त्या घटना घडलेल्या नाहीयेत. शी इज फ्लाइंग टू लंडन ऑन फ्रायडे, शी इज फ्लाइंग टू लंडन ऑन फ्रायडे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दाखवलाय आणि काय दाखवलेलं आहे, फ्युचर टेन्स दाखवलेला आहे. म्हणजे प्रेझेंट नुसता सिंपल प्रेझेंट टेन्सने आपण फ्युचर टेन्स दाखवतोय, सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सने आपण फ्युचर टेन्स दाखवत आहोत. वी आर मीटिंग द क्लायंट टुमारो, आम्ही उद्या क्लायंटला भेटणार आहोत, फ्युचर दाखवलेला आहे आणि वापरलेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, प्रेझेंटच्या कंडिशन्स झाल्या, विच आर शोईंग द फ्युचर इव्हेंट्स. पुढचं इफच्या कंडिशन्स बघा, इथं बघा मी खाली लिहिलेलं आहे, नोट डाऊन केलंय, यूज प्रेझेंट टेन्स आणि म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फॉर शोईंग द फ्युचर टेन्स. इथं बघा इफच्या कंडिशन्स, इफ आय विल कॉल यू व्हेन आय विल कॉल यू, सॉरी इफ नाही, आय विल कॉल यू व्हेन आय गेट टू होम. ओके, सो मी कॉल करेन तुला जेव्हा मी घरी जाईन, तेव्हा मी तुला कॉल करेन. एक मिनिट, इथं काहीतरी वाक्य आहे, हां, आय विल कॉल यू व्हेन आय गेट होम, जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मी तुला कॉल करेन.
काय आहे, इफची कंडिशन आहे प्रेझेंट टेन्स मधली. वी विल गो आउट इफ द वेदर इज गुड. वी विल गो आउट, वी विल ची म्हणजे काय आहे तुमचा, एकामध्ये काय आहे तुमच्या, अजून याला काय म्हणतो रे आपण, जर याला आपण कंडिशन्स म्हणालो तर कंडिशन मधली जी दोन सेंटेन्सेस असतात, हे एक सेंटेन्स असतं हे तुमचं टेन्सचं सेंटेन्स असतं आणि एक सेंटेन्स तुमचं मॉडल ऑक्झिलरीचं असतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. इफ आय विल टेल हिम व्हेन आय सी हिम. आय विल टेल हिम व्हेन आय सी हिम, जेव्हा मी त्याला बघेन तेव्हा मी त्याला सांगेन. ओके, कळलं. मग इथे काय आहे, इथे फ्युचर टेन्स दाखवलेला आहे प्रत्येक वाक्यामध्ये. इफच्या कंडिशनमध्ये ज्याला आपण प्रेझेंटची किंवा सिंपल कंडिशन ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण झिरो कंडिशन सुद्धा म्हणतो, ह्याला आपण काय म्हणतो, झिरो कंडिशन सुद्धा ह्याला म्हणतो आपण. तर त्या सगळ्या फ्युचर इव्हेंट दाखवत आहेत आणि सगळ्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. कळालं तुम्हाला इथपर्यंत. पुढचं बघा, चूज द करेक्ट वर्ड सबस्टिट्यूट. एक मिनिट पुढे ते मला सबस्टिट्यूट वापरायचं आहे आपल्याला. काय सांगितलंय, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. कोण असतो तो, ऑप्टिमिस्ट असतो, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. पेसिमिस्ट म्हणजे माहिती आहे, सायनिक म्हणजे माहिती आहे तुम्हाला. सायनिकचा अर्थ सांगा मला, सायनिकचा अर्थ काय आहे, इनटॉलरंट टू पेन अँड प्लेजर का, इनटॉलरंट टू पेन अँड प्लेजर, सायनिक आहे का बघा आणि सांगा मला. पुढचं, वन हू इट्स टू मच. कोण आहे तो, ग्लटॉन, गिळतो तो, गिळतच नाही तो ग्लटॉन. हंग्री नाही, अँक्शियस नाही आणि हिप्पोक्राईट नाही. हिप्पोक्रिट स्पेलिंग पाठ करून ठेवायची, हिप्पोक्रिट, कारण हिप्पोक्रेसी स्पेलिंग पाठ करून ठेवायची. आयोगाने कमीत कमी 2 ते 3 वेळा विचारली आहे रॉंग स्पेलिंग जेव्हा देतात ना तेव्हा त्याच्यामध्ये. सो ग्लटॉन आहे तो. सो ऑप्शन क्रमांक 1 आहे ग्लटॉन. इथं बघा ऑप्टिमिस्ट वाला उत्तर होतं, इथे इफ आय एम उत्तर आहे याचं. पुढचं बघा, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच. ओके, तर इथं आता आपल्याला फिगर ऑफ स्पीच विचारलेली आहे आयोगाने आणि ही जी फिगर ऑफ स्पीच आहे तर ती फिगर ऑफ स्पीच आहे कुठली, मेटाफर. ओके, सो मेटाफर जी आहे फिगर ऑफ स्पीच, त्याचा अर्थ काय असतो मेटाफरचा, जेव्हा दोन गोष्टींचा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मेटाफर म्हणतो. पण ते जे हे दिलेलं असतं तर ती दोन गोष्टींची तुलना जी असते तर त्या असंबंधित गोष्टींची तुलना असते, ज्या की एकमेकांशी अजिबात ज्यांचा संबंध नसतो, अशा दोन असंबंधित वस्तू ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही अशा दोन गोष्टींची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्याला आपण मेटाफर असं म्हणतो. मेटाफर हा काय आहे, रूपक अलंकार आहे ज्याच्यामध्ये सारखे किंवा प्रमाणे असे शब्द वापरण्याऐवजी एक गोष्ट दुसरी आहे असं सांगून दोन असंबंधित गोष्टींची याच्यामध्ये आपण तुलना करत असतो. येस, कम्पेअरिंग टू डिफरंट थिंग्स. येस, इन डिफरंट फॉर पेन अँड प्लेजर. बरोबर होता तो. येस. हा, त्यानंतर सिमिली काय आहे रे, सिमिली काय आहे फिगर ऑफ स्पीच, उपमा. एखाद्या गोष्टीची उपमा देणं, एखाद्या गोष्टीला सिमिली म्हणजेच काय, उपमा. कशी सिमिली कशी येतं, जेव्हा दोन गोष्टींमधल्या समान गुणांची तुलना होते. समान गुणांची तुलना जेव्हा आपण करतो त्याला आपण सिमिली असं म्हणतो. ते एक लक्षात ठेवायचं आहे. दोन गोष्टींची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्याला आपण सिमिली म्हटलेलं आहे. त्यानंतर ॲलिट्रेशन आहे, जो की ॲलिट्रेशन एकदम सोप्पा आहे. जेव्हा तुमच्या दिलेल्या वाक्यांमध्ये किंवा कवितेच्या ओळी असतील याच्यामध्ये एखादा वर्ड जो आहे, यस, लाईक ॲज, तर जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादा वर्ड जो असेल किंवा एस 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 एस, एल 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 एल, के 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 असे साऊंड जेव्हा रिपीट होतात तेव्हा त्याला ॲलिट्रेशन असं म्हणतो आपण. त्याला आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन. आणि पॅराडॉक्स म्हणजे काय आहे, विरोधाभास अलंकार, ज्याला आपण काय म्हणतो, पॅराडॉक्स. कुठे लिहू, इथे लिहिते, विरोधाभास. जेव्हा विरोधाभास दिसतो, जणू जरी मी आंधळी तुला पाहते, विरोधाभास आहे की नाही, तर त्याला आपण पॅराडॉक्स म्हणणार आहोत. तर हे 4 फिगर ऑफ स्पीच आहेत. आणि लक्षात ठेवा, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार मराठीमध्ये.
फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. हा काय आहे तुमचा मेटाफर आहे. ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. येस, अनुप्रास अलंकार. एलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार, बरोबर आहे. येस. पुढचं बघा. आउट ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय? आउट ऑफ सिलेबस आपण त्याला म्हणू शकतो. आउट ऑफ क्वेश्चन, आउट ऑफ सिलेबस म्हणू शकतो. आयोगाने प्रश्न हॅश करून टाकलेला आहे. पुढचं बघा. चूज द इडियम दॅट मीन्स. इडियमचा अर्थ तो आहे का म्हणा, कुठला अर्थ होतो ते सांगितले. टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल. कुठल्याही कठीण प्रसंगाशिवाय किंवा कुठल्याही अडथळ्यांशिवाय एखाद्याला एखादी गोष्ट मिळणे, कुठल्याही अडथळ्यांशिवाय, त्याला आपण काय म्हणतो? स्मूथ सेलिंग. स्मूथली सेलिंग म्हणजे काहीच अडथळे नाही आहेत, काहीच टेन्शन नाही आहे, कुठले प्रॉब्लेम्स येत नाही आहेत मध्ये. सो एकदम स्मूथ सेलिंग आहे. हॅव अन ॲक्स टू ग्रिंड म्हणजेच काय रे? हॅव अन ॲक्स टू ग्रिंडचा अर्थ काय आहे? हॅव अन ॲक्स टू ग्रिंड काय सांगा? ड्रॉप द बॉल म्हणजे काय आहे? आणि बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजे काय आहे? बार्किंग ऑफ द रॉंग ट्रीला आपण बीटिंग द बुश म्हणतो का? बीटिंग अराउंड द बुश. ह्याला आपण समानार्थी बीटिंग अराउंड द बुश म्हणू शकतो का? बार्किंग ऑफ द रॉंग ट्रीला. पटकन सांगा. त्यानंतर ड्रॉप द बॉल म्हणजे काय? येस. हॅव अन ॲक्स टू ग्राइंड म्हणजे काय? सेल्फिश मोटिव्ह आहे तुमचा. येस. ड्रॉप द बॉल म्हणजे काय? की अपॉर्च्युनिटी मिस करणे, ह्याला आपण ड्रॉप द बॉल असं म्हणतो. येस, सेल्फिश मोटिव्ह. व्हेरी गुड. पुढचं घ्या. पुढचे आहेत इथं मूड, आणि जे की मूड आपले चुकतात आणि म्हणून मी त्याचं भरपूर सारं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे, वाचून घ्यायचं. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इंडिकेटिव्ह मूड कधी असतो हे एकदम नीट लक्षात ठेवायचं आहे. इंडिकेटिव्ह मूड आणि आयोग आपल्याला सबजंक्टिव्ह आणि इंडिकेटिव्ह दोनच मूड देणार ओळखायला. इम्पेरेटिव्ह वाला तर तो आपल्याला लगेचच कळतो, पण इंडिकेटिव्ह आणि जो सबजंक्टिव्ह आहे ह्याच्यामध्ये का चुका होत आहेत? कारण आपला इंडिकेटिव्ह मूडच अजून नीट कळला नाहीये. जेव्हा तुमच्या समोर एखादा क्वेश्चन असतो, काय असतो? सिंपल क्वेश्चन असतो, तो तुमचा इंडिकेटिव्ह मूड असतो. जेव्हा तुम्हाला एखादा फॅक्ट सांगितलेला असतो, तो कुठलाही फॅक्ट असू शकतो, कुठल्याही काळातला असू शकतो, लक्षात ठेवा तो फॅक्ट, तेव्हा तो इंडिकेटिव्ह मूड असतो. इथे बघा, चला इथे लिहिलेलं आहे बघा, शोज फॅक्ट कशामध्ये? इंडिकेटिव्ह मूड मध्ये. आता तुमचा सबजंक्टिव्ह मूड म्हणजे काय? तर जेव्हा तुमचं वाक्य कंडिशनल आहे, इमॅजिनरी सिच्युएशन आहे, जेव्हा तुम्ही एखादी विश एक्सप्रेस करत आहात, जेव्हा एखादी तुम्ही कमांड पण करत आहात. जज ऑर्डर द आहे बघा एक सेंटेन्स, जज ऑर्डर द, कोणाला तरी जजने ऑर्डर केली की त्याला समोर आणा. सो जजने कमांड दिली आहे, सबजंक्टिव्ह मूड आहे तो वाक्यामधला आहे. पुढे एखादी डिमांड केलेली आहे, एखादं सजेशन केलेलं आहे, रॅदर दॅन किंवा वेअरचा वापर केलेला आहे. तर हे सगळेच्या सगळे जे आहेत हे लिहून ठेवायचे. हा, तुमचं जे चुकतंय ते तुम्ही लिहून ठेवायचे. ते सगळे सबजंक्टिव्ह मूडमध्ये येतात, सबजंक्टिव्ह मूडमध्ये येतात. आणि इंडिकेटिव्ह मध्ये काय काय येतंय तुमचं, जे की तुम्हाला फॅक्ट दाखवणार आहे, ते सगळे तुमचे इंडिकेटिव्ह मूडमध्ये आहेत. इफ आय वेअर यू, इफ आय वेअर यू असं जेव्हा तुम्हाला सेंटेन्स येतं, आय विल नॉट बाय धिस वगैरे जेव्हा असं असेल, जेव्हा जर मी तू असतं तर असं मी केलं असतं, मी जर राजा असतो तर मी असं केलं असतं, तसं केलं असतं. हे सगळे काय आहेत? एक्सप्रेस विशेस आहेत, आणि ते सगळे काय येणार आहे? सबजंक्टिव्ह मूडमध्ये येणार आहे. ठीक आहे. पुढचं बघा, अजून मला काहीतरी ते सांगायचं होतं. हा, इथे बघा, आय सजेस्ट दॅट ही बी हिअर. काय करतोय? तो सजेस्ट करतोय, म्हणजेच काय? सबजंक्टिव्ह मूड. आय डिमांड दॅट ही बी प्रेझेंट, तो डिमांड करतोय, सबजंक्टिव्ह मूड आहे. इफ आय वेअर टू विन द लॉटरी आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. सो आय वेअर आलं पुन्हा एकदा, काय येईल तिथे? तर तो तुमचा सबजंक्टिव्ह मूड येईल. म्हणजे सजेशन असू दे, डिमांड असू दे, आय वेअरचा वापर केलेला असू दे, विश केलेली असू देत, कमांड केलेली असू दे. कारण कमांड जी आहे ही आपल्याला इंडिकेटिव्ह वाटते, कमांड जी आहे ही आपल्याला इम्पेरेटिव्ह वाटू शकते, पण तेव्हा ते वाक्य जे आहे तर ते काय दाखवणार आहे? सबजंक्टिव्ह मूड दाखवणार आहे. पुढचं बघा. आता इथे ना मध्ये मी पॅसेजवाला जो हे आहे ना, तो माझा राहिला आहे इथे मध्ये घ्यायचा, म्हणजे पॅसेजमध्ये घ्यायचा राहिलेला आहे, ते पेज राहिलं माझं चुकून.
पण मी पॅसेज याच्यामध्ये घेत नाहीये. पुढचं बघा, इथं मी अजून पुढे लिहिलेलं आहे इंडिकेटिव्ह काय काय असतात. तर इंडिकेटिव्ह मूडमध्ये तुमचा एखादा फॅक्ट दाखवलेला असू शकतो, क्वेश्चन दाखवलेला असू शकतो, एखादं ओपिनियन दिलेलं असू शकतं. तर हे सगळं इंडिकेटिव्ह मूड्समध्ये असतं. क्वेश्चनचा हे दुसरं आहे, क्वेश्चनचा पॅसिव्ह हा क्वेश्चनच राहतो, ते मी पुढे लिहिले, ते पुढच्या क्वेश्चनचं लिहिलेलं आहे. इथे बघा शालचा वापर जो आहे हा आय आणि वीच्या पुढेच केला जातो जेव्हा आपल्याला फ्युचर इंटेन्शन्स द्यायचे असतात किंवा आपल्याला फ्युचरमधल्या गोष्टी जेव्हा बोलायच्या असतात तेव्हा आय शाल डू धिस, वी शाल डू धिस, यू शाल नाही येणार, यू विल येणार. हा एक छोटासा एरर आहे पण तो आपल्याला फसवू शकतो. हे मधले जे 3 क्वेश्चन्स आहे ते पॅसेजचे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही बघून घ्या. हां, पुढचं बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. पॅसिव्ह आपल्याला सांगायचं आहे. आय अनॉयड हिम, सो हिमचं काय होईल, ही. अनॉय म्हणजे काय आहे, तुमचा प्रेझेंट टेन्स आहे, मग पुढे काय लिहिणार, इज. अनॉयचा V3 काय होईल, अनॉयड. आणि आयचा काय होईल, मी. सो ही इज अनॉयड मी. झाला तुमचा पॅसिव्ह वॉइस. हां, अनॉयड बाय मी. हां, अनॉयड पुढे काय वापरला आपण, बाय आणि मी. ओके, हा काय असतो मराठीमधला नवीन कर्मणी प्रयोग. कर्त्याकडून जेव्हा क्रिया करून घेतली जाते, इथं तेच आहे ना, कर्त्याकडून क्रिया करून घेतली जाते का, काय असतं हे, नवीन कर्तरी प्रयोग आणि कर्मकर्तरी प्रयोग, बरोबर आहे का. त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह वॉइस म्हणतो. वॉइस म्हणजे काय, प्रयोग. सो ही इज अनॉयड बाय मी, ही इज अनॉयड विथ मी, बाय अस. अस कसा होईल, वी आहे का तिथे अस असायला, नाही, वी असेल तर अस होईल, आय आहे तर मी होणार आहे. पुढचं, चूज द करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. कशाचा मिनिंग ओळखायचा आहे, ॲम्बिडेक्स्ट्रसचा. सो ॲम्बिडेक्स्ट्रस माहिती आहे आपल्याला, दोन्ही हाताने लिहू शकणारा. सो वन हू यूज बोथ हँड्स इक्वली वेल, ॲम्बिडेक्स्ट्रस आहे. पुढचं बघा, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला, इथपर्यंत क्लिअर झालं का. पुढचं बघा, इथे बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. हे आलं की आपण काय होतो, घाबरतो. चूज द करेक्ट सेंटेन्स आलं की आपण सगळे घाबरतो. का घाबरतो, कारण त्याच्यामध्ये काय एरर असेल हा आपल्याला लगेचच कळत नाही आणि मग आपण लगेच घाबरतो. बघा, शाल वी हॅव सम कॉफी. मगाशी मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं की शाल जो आहे हा शाल आय आणि वी सोबत येतो, म्हणजे शाल वी हॅव सम कॉफी. हां, आणि शाल जो असतो हा शाल मगाशी पण आपण सांगितलेलं होतं की ऑफर देण्यासाठी असतो. म्हणजे इथं 2 मला चेक करायच्या गोष्टी आहेत की शालच्या सोबत आय आहे का वी आहे. वी आहे म्हणजे बरोबर आहे. शाल वी हॅव सम कॉफी, इथं त्याने काय केलेली आहे, ऑफर केलेली आहे की आपण कॉफी प्यायची का, याने ऑफर केलेली आहे. सो शालचा वापर आपण ऑफरसाठी करतो, सजेशनसाठी करतो, आस्क फॉर ॲडवाईससाठी करतो आणि फ्युचर ॲक्शनसाठी करतो. या सगळ्यासाठी आपण शालचा वापर करू शकतो. आणि त्यामुळे पहिलं सेंटेन्स जे आहे, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. मग माझ्या वाक्यामध्ये ए पाहिजे, ए पाहिजे. इथे ए नाही आहे, मग हे गेलं आणि इथे ABC आहे. ओके, पुढचं बघा, प्लीज यू मे पोस्ट दीज लेटर फॉर मी. प्लीज यू मे पोस्ट दीज लेटर फॉर मी, म्हणजे प्लीज पण म्हटलेलं आहे आणि मे पण म्हटलेलं आहे इथे. मग जेव्हा आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतोय तेव्हा आपण कशी रिक्वेस्ट करणार आहे, रिक्वेस्ट कशी करणार आहे, इथे मेचा जो वापर केलेला आहे हा बरोबर आहे का. आणि अजून एक गोष्ट सांगते बघा, इथे मेचा वापर केलाय आणि इथे पण मेचा वापर केलाय, म्हणजे मे मध्ये तुमच्या एरर असायला पाहिजे. आणि हे सुद्धा तुमच्या वाक्यात तुम्हाला एरर शोधायला, फाइंड आउट करायला अतिशय महत्वाचं आहे. कधी कधी काय करतात, वरच्या वाक्यात पण कूड लिहितात, खालच्या वाक्यात पण कूड लिहितात. कधी कधी वरच्या वाक्यात पण वूड लिहितात, खालच्या वाक्यात पण वूड लिहितात. आपल्याला कळणारच नाही. कधी कधी वरच्या वाक्यात पण सेम शब्द लिहिलाय, खालच्या वाक्यात पण सेम शब्द लिहिलाय. साईड साईड जसं मगाशी सांगितलं, होमोफोन्सवाला. तर असा आपल्याला एरर शोधायचा आहे. सो इथे मेचा एरर आहे, इथे पण मेचा एरर आहे. सो म्हणजेच इथं हा जो मे आहे हा काहीतरी याचा चुकीचा वापर केलेला आहे. मग जर मी असं म्हणते एखाद्याला, प्लीज यू
मे पोस्ट दिस लेटर फॉर मी, नाही. मग काय म्हणेन मी, विल यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी. हा, मी काय म्हणणार, विल यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी, तू माझ्यासाठी हे पत्र माझं पाठवशील का, बरोबर. आणि त्यामुळे इथे मेचा वापर जो आहे हा मेचा वापर चुकीचा केलेला आहे आणि बरोबर सेंटेन्स काय होणार आहे, विल यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी, क्वेश्चन मार्क, येस नो टाइप क्वेश्चन. पुढे, यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन. यू मे टेक ऑफ, तू तुझी काढू शकतोस टोपी कारण मला स्क्रीन दिसत नाहीये, असं म्हणू शकतो का आपण. तू तुझी टोपी काढू शकतोस, मला स्क्रीन दिसत नाहीये. काय म्हणणार, विल यू प्लीज टेक ऑफ युअर हॅट. हॅट होती का काय होती ती, हा हॅटच होती. सो काय म्हणू आपण, विल यू प्लीज टेक ऑफ युअर हॅट सो आय कॅन सी द स्क्रीन, बिकॉज आय कांट सी द स्क्रीन, बरोबर. आणि त्यामुळे इथे सुद्धा मेचा वापर जो आहे हा चुकीचा केलेला आहे. दोन्ही ठिकाणचं वाक्य काय होणार, दोन्ही ठिकाणचं वाक्य काय होणार सांगितलं, विल यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी, आणि तिसरं वाक्य काय होईल, विल यू प्लीज टेक ऑफ युअर हॅट, आय कांट सी द स्क्रीन. कारण आपण सगळ्या याच्यामध्ये पोलाईट रिक्वेस्ट करत आहोत. पहिली जेव्हा ऑफर देतोय तिथे आपण ऑफर देतोय, पण ती पण पोलाईट रिक्वेस्टच आहे ना, की प्लीज तू नाही, प्लीज नाही म्हणालो आपण, तिथे आपण फक्त ऑफर करतोय, कॉफी ऑफर करतोय. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आपण काय करतोय, पोलाईट रिक्वेस्ट करतोय, म्हणून तिथे प्लीजचा वापर केला. तर प्लीजच्या पुढे विलचा वापर आपल्याला करायला पाहिजे, ना की मेचा, कारण ते कॉन्ट्रास्ट होत आहेत. त्यामुळे बी आणि सी मध्ये एरर झाला, बी गेला, ऑप्शन काय राहिलं, 1 ओनली. हे जरी समजलं नाही तरी इथं मेचा वापर चुकीचा केलेला आहे. हे जरी समजलं, बी जरी कट झालं तरी तुम्हाला आन्सरपर्यंत पोहोचता येतं. आता इथे मी तुम्हाला काही शालचे सेंटेन्सेस दिलेले आहेत. इथं बघा, विलचा वापर कोणासोबत होतो, आय सोबत होतो, यू सोबत, इट सोबत, दे सोबत, वी सोबत आणि शी सोबत होतो. माझ्या मागे जातंय का, नाही. त्यानंतर शाल आय कॅरी युअर बॅग, शाल आय कॅरी युअर बॅग, मी ऑफर करतोय. वी शाल ओव्हरकम दिस, वी शाल ओव्हरकम दिस. काय, आपण हे पण काय करूया, आपण हे पण सगळे काय करून जाऊ, पास करून जाऊ, ओव्हरकम करू, पास करू. वी शाल ओव्हरकम दिस, एक सेंटेन्स आहे, वी शाल ओव्हरकम दिस. सो वी सोबत शाल आला, बरोबर आहे. लेट्स गो, शाल वी, जायचं का, जाऊया, चला जायचं का, लेट्स गो, शाल वी. पुढे बघा, मेंबर्स शाल नॉट रिमूव्ह बुक्स फ्रॉम द लायब्ररी. शाल नॉट रिमूव्ह, त्यांना काय केलेलं आहे, इथे काय केलेलं आहे, ॲडवाइस केलेली आहे. मेंबर्स शाल नॉट रिमूव्ह बुक्स फ्रॉम द लायब्ररी, त्यांना ॲडवाइस केलेली आहे, सजेशन केलेलं आहे. सजेशन आहे का ते, ॲडवाइस केलेली आहे. पुढचं बघा, हे पुढचं वेगळं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. पुढचं बघा, चूज द करेक्ट ऑप्शन सांगितलेलं आहे तुम्हाला, फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. बघा, ऑप्शन वाचा, प्रश्न आणि शब्द ऑप्शन जितकं व्यवस्थित तुम्ही वाचाल, जितके जास्त आयोगाचं वाचाल तितकं तुम्हाला हे सगळं सोपं पडेल. द बॉय इज अक्यूज्ड ऑफ, तो अक्यूज्ड आहे कशाचा, ॲज ही किल्ड हिज ओन फादर, त्याने स्वतःच्या वडिलांना मारलेलं आहे. सो वडिलांना मारणाऱ्याला काय म्हणतो आपण, पॅट्रिसाइड म्हणतो. सो ऑप्शन क्रमांक 3 सी आहे, सिंपल आहे म्हणून घेत नाही. पुढचं बघा, टीटोटॉलर, टीटोटॉलर म्हणजे काय आहे रे, की जो दारू अजिबात पीत नाही त्याला आपण टीटोटॉलर असं म्हणतो. त्यानंतर अजून एक शब्द आहे, टीटोटॉलर म्हणजे काय, दारू न पिणारा, आणि त्याला अपोजिट एक शब्द आहे, टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स, इट्स ऑल काइंड्स ऑफ फूड, ड्रिंक्स टू मच, अब्स्टेन फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स, म्हणजे जो दारू पीत नाही, टीटोटॉलर, दाताला शिवत पण नाही जो दारू, सो तो कोण आहे, टीटोटॉलर आहे. ठीक आहे. आता याचा अपोजिट आहे बुजर. अपोजिट शब्द काय आहे याला, एक तर आहे बूज आणि बूज करणारा, बुजर म्हणजे कोण, दारू पिणारा. अजून त्याला एक शब्द आहे टॉपर, जो की पिऊन टॉप असा, टॉपर. तर टॉपर म्हणजे पण कोण आहे, दारू पिणारा आहे. अजून एक शब्द आहे त्याला बिबुलस, बिबुलस. हा बिबुलस जो आहे हा सुद्धा दारू पिणाराच आहे, म्हणजे बूज सुद्धा दारू पिणारा, बुजर म्हणजे ज्याला सवय झालेली आहे दारू पिणारा, जो खूप जास्त दारू पितो. टॉपर म्हणजे कोण, दारू पिणाराच आहे. आणि बिबुलस म्हणजेच कोण, रोज पिणारा, रोज दारू पिणारा, तो आहे बिबुलस. ठीक आहे. आणि जिथं इथं म्हटलेलं आहे
इट्स ऑल काइंड्स ऑफ फूड किंवा इट लार्ज अमाऊंट ऑफ फूड, त्याला आपण काय म्हटलेलं आहोत? गॉरमँड. काय म्हणतोय त्याला आपण? गॉरमँड. आयोगाने विचारलेला आहे शब्द गॉरमँड. पुढचा दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ह ऑर रब ऑफ, जे की आपण मिटवू नाही शकत आहे. काय आहे ते? इनडेलिबल, म्हणजे जे डिलीट नाही करता येते, जे इनडेलिबल आहे. ओके, इझी आहे ते घेऊन नको घेऊया जास्त. पुढचं व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. ॲज म्हणजे कुठली डिग्री आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. कशामध्ये कन्वर्ट करायची आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करायची आहे. म्हणजे दॅन एनी अदर असेल किंवा दॅन मोस्ट अदर असेल किंवा दॅन धीस अदर असेल. ओके, सो दॅन अदरचा वापर आपल्याला करायचा आहे. बघा इथे कॉस्टलीएस्ट, द कॉस्टलीएस्ट म्हटलंय म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री झाली. ॲज म्हणजे परत एकदा पॉझिटिव्ह डिग्री झाली. दॅन एनी अदर म्हटलेलं आहे. दॅन मोस्ट अदर म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचं उत्तर एकतर 1 असेल किंवा 4 असेल. ओके, आता त्याचा अर्थ बघा. चला 2 आणि 3 तर गेले. व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. म्हणजे मला सांगा की गोल्ड हा सगळ्यातच महागडा आहे का रे? सगळ्यातच महागडा आहे की गोल्ड सारखे फ्यू मेटल्स आहेत की ज्याप्रमाणे गोल्ड सुद्धा महागडा आहे? म्हणजे जसा गोल्ड महागडा आहे तसेच व्हेरी फ्यू मेटल्स आहेत असे जगामध्ये की जे गोल्ड सारखे महागडे आहेत. म्हणजे फक्त एकटा गोल्ड आहे का की जो जगात सगळ्यात महागडा आहे? नाही. आता अर्थ बघा यांचा. गोल्ड इज मोर कॉस्टलियर दॅन एनी अदर मेटल इन द वर्ल्ड. जगातल्या कुठल्याही मेटलपेक्षा गोल्ड महाग आहे. बरोबर आहे का? अर्थ सेम आहे का? अर्थ सेम आहे का? बघा नाही. बघा गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट अदर मेटल्स इन द वर्ल्ड. म्हणजे गोल्ड हा कॉस्टलियर आहे भरपूर साऱ्या मेटलपेक्षा. भरपूर सारे जे दुसरे मेटल्स आहेत त्याच्यापेक्षा गोल्ड काय आहे? मोस्ट अदर मेटल्स इन द वर्ल्ड. वेगळे अजून भरपूर मेटलपेक्षा गोल्ड काय आहे? महागडा आहे. म्हणून गोल्ड सगळ्यात महागडा आहे असं होत नाही. हे चुकीचं आहे. म्हणून चौथं विधान जे आहे हे चुकीचं आहे. मोस्ट कॉस्टलियर दॅन एनी अदर. दॅन एनी अदर म्हटलं का संपलं. दॅन एनी अदरचा वापर कधी करतो आपण? जेव्हा त्या गोष्टीची तुलना होऊ शकत नाही तेव्हा तिथे आपण दॅन एनी अदर म्हणतो. घ्या सेंटेन्स घ्या. रेखा इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. रेखा इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. म्हणजे ती रेखा जी आहे ही सगळ्यात जास्त टॉलेस्ट आहे गर्ल क्लासमधली. काय बनेल तिचं? रेखा इज टॉलर दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. कुठलीही मुलगी रेखा एवढी नाही, रेखा सगळ्यात उंच आहे. कळतंय ना तुम्हाला? पुढचं विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज अ सिंपल सेंटेन्स म्हटलेलं आहे. इथे बघा. ही इज अनवेल सो ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. तो अनवेल आहे, बरा नाही येतो, सो त्यामुळे तो ऑफिस अटेंड करणार नाही. सो काय झालं रे? सो काय आहे सांगा? कंजंक्शन कोणत्या टाईपचं आहे? पटकन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे का? कंपाऊंड सेंटेन्स आहे. सांगायचंय मला. उद्यापर्यंत सांगा व्यवस्थित. स वि न्यू प प परिणामदर्शक. तो आजारी आहे त्यामुळे त्याने ऑफिस अटेंड केलेलं नाहीये. सेंटेन्स काय होईल? सेंटेन्स काय होईल? हे सेंटेन्स काय होईल? कंपाऊंड सेंटेन्स होईल. बरोबर आहे. ही कन्फेस हिज क्राईम. त्याने त्याचा क्राईम कन्फेस केला. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणाले, सॉरी सिंपल सेंटेन्स. का? कारण एकच वर्ब आहे कन्फेस करणे. ही कॅन नॉट स्पीक नॉर कॅन ही राईट. तो बोलत पण नाहीये आणि तो लिहत पण नाहीये. ही कॅन नॉट स्पीक नॉर कॅन ही राईट म्हणजे तो बोलत पण नाहीये आणि तो लिहत पण नाहीये. ही 2 सेंटेन्सेस आहेत. बरोबर. काय आहेत रे? कंपाऊंड सेंटेन्स आहेत का? तो बोलत पण नाही आणि तो लिहत पण नाहीये. पटकन सांगा कंपाऊंड सेंटेन्स आहेत का? पुढचं ही कन्फेस दॅट ही इज गिल्टी. त्याने कन्फेस केलं की तो गिल्टी आहे. सो व्हॉट ही कन्फेस दॅट ही इज गिल्टी. कुठला नाऊन? पहिलं सेंटेन्सचा टाईप पहिला कोणता? कॉम्प्लेक्स.
आणि हे काय क्लॉज कुठला, नाऊन क्लॉज. अरे क्लिअर झालं सगळ्यांना. येस, फॅन बॉईज कंपाऊंड सेंटेन्सेस. फॉर, ऑर. क्लिअर झालं इथपर्यंत. चला पुढचं बघा. हे जे मी खाली लिहिलेलं आहे ना, हे आजूबाजूच्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस लिहिले. 5च क्वेश्चन राहिलेत ना ह्या पेपरमधले, पटकन संपूया. चला. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता इथं फक्त मला करेक्ट सेंटेन्स बघायला सांगितलंय. मग मी मागायची तुम्हाला काही हे सांगितल्या होत्या गोष्टी की आपण जे काही सगळे एरर्स काढलेले आहेत, तर त्या एरर्सवरनं आपल्या डोक्यात येऊ शकतं की कुठला कुठला एरर येऊ शकतो, आणि त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला थोडीशी सोपी होईल. फक्त 100% जेवढं दिलंय मी लिहून तेवढं वाचा बस. पुढचं बघा. ज्योती हॅज ऑलवेज टू हरी. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी. ज्योती गेट्स अप सो लेट. हॅज ऑलवेज. ज्योती इज गेटिंग अप. गेट्स अप. गेटिंग अप. म्हणजेच काय, एखादा शब्द मगाशी आपण म्हणालो परत 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 आलाय म्हणजे त्याचा एरर बनायला असायला पाहिजे, आणि म्हणून तो प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेला आहे. मग जेव्हा ऑलवेज असेल, नेवर असेल, ऑफन असेल, हे जेव्हा शब्द आपल्याला सारखे सारखे वाक्यांमध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो, सारखे सारखे वाक्य देतात नाही तर त्यांना आपण काय म्हणतो, त्या शब्दांना म्हणतो आपण ॲडवर्ब. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो यांना आपण, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि जेव्हा आपण ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी लिहितो तेव्हा हे शब्द मूळ क्रियेच्या किंवा मूळ क्रियापदाच्या आधी येतात. बरोबर, मूळ क्रियापदाच्या आधी येतात. नाहीतर सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद या दोघांच्या मध्ये येतात. शी इज ऑफन विजिट्स असं येऊ शकतं. ओके, सो बघा. आय ऑलवेज ईट ब्रेकफास्ट ॲट 7 AM. ऑलवेज कुठे आला रे, मूळ क्रियापदाच्या आधी आला. शी ऑफन विजिट्स हर आंट. विजिट्स मेन आपलं क्रियापद आहे, मेन क्रियापदाच्या आधी आला. शी इज ऑलवेज लेट. ती नेहमीच लेट असते. शी इज ऑलवेज लेट. सो इजच्या नंतर आलेला आहे तो ऑलवेज तुमचा. म्हणजेच इथं आपल्याला या यस मेनवर्ब आहे, या मेनवर्बच्या अगोदर तो आपण लिहत असतो. बघा आता इथे शी हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट. सो हॅज टू हरी जे आहे, सो हा हॅज जो आहे, हा हॅज तुमच्या वाक्यामध्ये काय आहे रे, मेनवर्ब आहे. मेनवर्ब हा टू हरी आहे ना, हा टू हरी प्रेपोजिशनल फ्रेज आहे, टू हरी आहे ती घाईघाईने. सो हा हॅज जो आहे, हा हॅज जो आहे तुमचा वाक्यामध्ये मेनवर्बचं काम करतो, आणि त्यामुळे तो जो तुमचा ऑलवेज आहे हा ऑलवेज तुमच्या हॅजच्या आधी यायला पाहिजे, आणि त्यामुळे इथे हॅजच्या आधी आलेला आहे ऑलवेज, म्हणून तुमचं सेकंड सेंटेन्स जे आहे बरोबर आहे. तिसरं सेंटेन्स बघा. ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग. सेंटेन्सचं काय करून टाकलेलं आहे, उलट सुलट झालेलं आहे, सिक्वेन्स चुकलेला आहे शब्दांचा, त्यामुळे ते चुकलेलं आहे. ज्योती इज गेटिंग अप सो लेट हॅव्हिंग सो हरी इन द मॉर्निंग. शब्दांचा क्रम चुकलेला आहे, आणि त्यामुळे इथं बघा हा जो बिकॉज आहे आणि इथे बिकॉज आहे. इथं बघा शी हॅज ऑलवेज टू हरी, शी ऑलवेज हॅज टू हरी. इन द मॉर्निंग सेम आहे. बिकॉज शी गेट्स अप सो लेट, बिकॉज शी गेट्स अप सो लेट, कारण ती लेट उठते. बिकॉज कारण ती लेट उठते, बरोबर, कारण की ती लेट उठते. सांगा मला, कंपाऊंड सेंटेन्स आहे का कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, सांगा पटकन सांगा. ह्या दोघांचं पण दोन्ही सेमच असणार आहेत, कारण कंजंक्शन कुठला आहे, बिकॉज आहे दोन्ही वाक्यांमध्ये. मग तुमचा कंजंक्शन कुठला असेल, सबऑर्डिनेटिंग का कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स बनेल का तुमचा कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनेल. कारण की, का की, बिकॉज पटकन सांगायचंय मला. आणि त्यामुळे दुसरं वाक्य जे आहे हे दुसरं वाक्य बरोबर येईल का, कारण आपल्याला ऑलवेजची जागा जी आहे, ऑफनची जागा असेल, सेल्डमची जागा असेल, नेवरची जागा असेल, इथं आपल्याला एरर शोधायचा आहे. पुढचं बघा. आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज. ॲडवर्ब क्लॉज आपल्याला शोधायचा आहे. दे फॉट ॲज हिरोज डू. व्हॉट दे फॉट. येस, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, व्हेरी गुड. कारण की, का की,
कारण की, सकाळचा ऊस, का की कारण की, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य, बरोबर आहे. दे फॉट ॲज हिरोज डू. हां, सो ॲज हिरोज डू काय आहे तुमचा डिपेंडंट क्लॉज, आणि दे फॉट इंडिपेंडंट क्लॉज झाला तुमचा. ठीक आहे. आता व्हॉट दे फॉट वाक्याचं उत्तर मिळतं का तुम्हाला? व्हॉट दे फॉट नाही मिळत. हाऊ दे फॉटचं उत्तर मिळतं तुम्हाला. ते कसे लढले, ते हिरोंसारखे लढले. आणि ते कसे लढले म्हणजेच काय आहे तुमचा ॲडवर्ब क्लॉज आहे, म्हणजेच काय आहे क्रियाविशेषण उपवाक्य आपण याला म्हणतो. हाऊ दे फॉट, ते कसे लढले. आणि कायचं उत्तर हे नेहमी काय असतं तुमचं? काय असतं? कायचं उत्तर नेहमी नाम असतं. मग ते नाम दोन्ही असू शकतं, कर्म असू शकतं किंवा कर्ता असू शकतं, पण कायचं उत्तर तुमचं नेहमीच नाम असतं. आणि जेव्हा कायचं उत्तर मिळतं तेव्हा तो तुमचा नाऊन क्लॉज बनतो. मी दाखवते तुम्हाला इथे सगळ्यामध्ये बघा. आय एक्सपेक्ट दॅट, आय एक्सपेक्ट काय झाला तुमचा इंडिपेंडंट क्लॉज. दॅट आय शॅल गेट अ प्राइज काय झाला डिपेंडंट क्लॉज झाला, बरोबर. आता व्हॉट आय एक्सपेक्ट, मी काय एक्सपेक्ट करतेय, उत्तर आहे का बघा तुमच्या क्लॉजमध्ये की मला प्राइज मिळावे. आय शाल गेट अ प्राइज, शाल आलाय का परत आय सोबत आला ना. आणि फ्युचरिस्टिक दाखवतोय का इव्हेंट दाखवतोय शालचा वापर. सो आय एक्सपेक्ट, व्हॉट आय एक्सपेक्ट दॅट आय शाल गेट अ प्राइज, की मला प्राइज मिळालं पाहिजे. म्हणजे माझ्या कायचं उत्तर आहे का आहे, म्हणून तुमचा हा काय झाला नाऊन क्लॉज झाला. पुढचं बघा. हिअर इज द बुक यू वॉन्ट, हिअर इज द बुक. व्हॉट इज हिअर, व्हॉट इज हिअर किंवा व्हॉट हिअर इज, कसं पण तुम्ही तुमच्या मनाला विचारायचंय. सो कसंही तुम्ही तुमच्या भाषेत विचारा. व्हॉट इज हिअर, इथे काय आहे, इथे तर बुक आहे, पण बुक तर तुमच्या क्लॉजच्या बाहेर आहे. आणि बुक बद्दलची माहिती तुमच्या क्लॉजमध्ये आहे. यू वॉन्ट, ते पुस्तक जे तुला पाहिजे ते पुस्तक. आणि बुक बद्दल इथे त्यांनी माहिती सांगितली आहे. कोणतं पुस्तक, जे तुला पाहिजे ते पुस्तक. जे पुस्तक ते तुला पाहिजे ते पुस्तक म्हणजे काय आहे तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कारण या बुक बद्दल माहिती तुमच्या क्लॉजमध्ये सांगितलेली आहे. म्हणून हे सगळं आपण डिटेलमध्ये आपल्या त्या फास्ट रिव्हिजनच्या बॅचमध्ये घेतलं. हे सगळं फास्टमध्ये बघून घ्या. आय फिअर दॅट आय शाल फेल. व्हॉट आय फिअर, व्हॉट आय फिअर, मला काय भीती वाटतेय की मी फेल होईन. आय शाल फेल दॅट आय शाल फेल. व्हॉट आय फिअर दॅट आय शाल फेल म्हणजे माझ्या कायचं उत्तर आहे ना ते पूर्ण माझा क्लॉज जेवढा अंडरलाईन केलाय ते सगळं उत्तर आलं पाहिजे, त्याच्या बाहेर नाही असलं पाहिजे माझं उत्तर. आणि जर माझ्या कायचं उत्तर ते आलं असेल म्हणजे तो माझा कुठला क्लॉज झाला नाऊन क्लॉज झाला. म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला, हा नाऊन क्लॉज झाला, हा ॲडवर्ब क्लॉज झाला. पुढचं बघा. इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला? पुढचे प्रश्न जे आहेत 5 आहेत, अजून एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये जास्त. सो ते आपण पुढच्या पेपरसोबत कंटिन्यू करूया. ठीक आहे, थांबूया इथे. क्लिअर झालं का मला सांगा पहिल्यांदा की तुम्हाला कळालं, कळालं का? पेपरची PDF टाकलेली आहे ग्रुपला, एकदा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. हां, आणि दुसरं म्हणजे मी आज ते राज्यसेवेचे सगळे जे हे आहेत वर्ड्स आहेत तर ती सगळी PDF मी पाठवून देईन. ती सकाळी उठल्या उठल्या वाचायची आहे. प्रिंट नाही काढायला भेटली नका काढू, प्रिंट आहे तसंच वाचा, मोबाईलमध्ये ओपन करा आणि वाचा. ठीक आहे, थांबूया इथे.